ठीक आहे मित्रांनो, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंगायनमध्ये. आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्र बघतोय. माईक बंद करा. आणि धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये काही महत्त्वाचे भाग येतात ते आपण बघतोय. एक आहे चत्तारी हरिय सच्चाने, जे आपण मागच्या लेक्चरला बघितलं. ठीक आहे. आज आपण बघणार आहोत अरियो अठ्ठंगिक मग्गो. हे लेक्चर थोडं मोठं होऊ शकतं, सव्वा तासाच्या आसपास हे लेक्चर जाऊ शकतं. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपण बघूया. याच्यामध्ये आपण 8 भाग बघणार आहोत. कोणाला माहिती 8 भाग? हात वरती करून सांगतील कोणी? ओके, आधी हँड रेस करा. इथे बघा पंजा दिसतो, पंजा दिसतो तसा. ओके, एक किती हात वरती होत आहेत? एकच हात वरती होतोय आरोहींचा. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो, आरोही फक्त 10-11 वर्षाची मुलगी आमच्या पालीच्या क्लासमध्ये सुद्धा होती. खूपच मोठी पालीची स्कॉलर बनेल भविष्यात. व्हेरी गुड. ओके, अजून ठीक आहे. अरियो अठ्ठंगिको मग्गो मित्रांनो आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. अरियो अठ्ठंगिको मग्गो. सडन स्क्रीन दिसते का? थम्सअप द्या. ठीक आहे. नेक्स्ट अरियो अठ्ठंगिको मग्गो. ठीक आहे. इंटरेस्टिंग आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं 4 आर्य सत्य, चत्तारी आर्य सच्चानी. पहिलं होतं दुःख, दुसरं होतं दुःख समुदय, तिसरं काय होतं? दुःख निरोध, आणि मग दुःख निरोध गामिनी पटिपता. बरोबर मित्रांनो? थोडक्यात रिव्हिजन करू आपण. चत्तारी आर्य सच्चानी हा टॉपिक होता. हे आहे पालीमध्ये आपण याला चत्तारी आर्य सच्चानी म्हणतो. काय काय मग? पहिलं बघा, दुःख आर्य सच्चंग, दुःख समुदयं, दुःख निरोधं, दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सच्चंग. मग काय बघितलं आपण? दुःख काय ते बघितलं. बाबा जातीपी, जरापी, मरणंपी वगैरे 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 वगैरे. बरोबर? हे नंतर दुःखाचं समुदय होतं. तर समुदय काय होतो दुःखाचा? याचे 3 कारण आहे. काय? बोला लवकर. कामतण्हा, भवतण्हा, विभवतण्हा. बरोबर? मागच्या लेक्चरमध्ये आला, खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, नीट बघा. याच्यामुळे समुदय होतं. मग याचा निरोध कसा करू शकतो? समजा एका पातेल्यामध्ये, एका भांड्यामध्ये खूप तण्णा भरलेली आहे आणि आपल्यालाही नको आहे, कारण की ही तण्णा तुम्हाला मला परत परत जन्म घ्यायला लावते. बरोबर? दुःखामध्ये टाकते. तर आपण काय करू? पूर्णचं पूर्ण पातेलं कसं साफ करू? ठीक आहे, आधी सगळं काय असेल त्याला फेकून देऊ. समजा मग आपण समजा एखादं भांडं धुतो, पूर्ण रगडून रगडून काय वेगळे लावून वगैरे वगैरे, बरोबर, साबण लावून म्हणा, इतर काय काय लावून, तशा प्रकारे ही तण्णा काढायची आहे. कसं काढायची आहे? मग सांगितलं, असे स विराग निरोधो चागो पटे निसग्ग मुक्ती अनालयो. म्हणजे पूर्णपणे ही काढायची आहे. हे तुम्ही काढलं तर बाबा दुःख निरोध होऊ शकतं. ते तर झालं सोल्युशन. पण याचा आता प्रॅक्टिकल मार्ग काय? बाबा असं होईल, असं केलं तर असं होईल. कसं करायचं आहे? तर असं करायचं आहे. कथमंच भिक्कवे दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सच्चंग. मग सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा व्यायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. बरोबर मित्रांनो? जर सगळे सम्यक 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 करू लागले तर तुम्हाला वाटतं का लोकांना हे सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा हे पाठ होईल म्हणून? काय वाटतं? बरोबर? सगळे सम्यक सम्यक करू लागले, कसं पाठ होईल लोकांचा हे सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा? कशा प्रकारे आपण पाली शिकू शकतो किंवा पालीचं पाठांतर करू शकतो? बरोबर? म्हणून याच्या पुढे सम्मा वाचा, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, ठीक आहे, म्हणजे सम्मा कम्मंतो वगैरे वगैरे, आपण याला पालीमध्येच बोलूया जेणेकरून ते पाठ होईल. बरोबर? ठीक आहे, जायचं पुढे. हे आपण 4 गोष्टी बघितल्या. दुःख समुदय, दुःख निरोध गामिनी पटिपदा. पाठ असलं पाहिजे बरं का. याला एखाद्या प्रवचनासारखं नका बघू, अरे वा छान छान, खूप छान खूप छान. चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, समजून घ्या, लिहून घ्या, नोट्स बनवा वाटलंच. ठीक आहे, आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या नोट्समध्ये नीट समजून घ्या याला. ठीक आहे, ओके. हे झालं चत्तारी आर्य सच्चानी. एक. मग नेक्स्ट आहे ते आपण बघूया, अरियो अठ्ठंगिको मग्गो. आता
अर्यो अठ्ठंगिको मग्गो आपण समजा इथे या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. एक मिनिट रेकॉर्डिंग. ओके, परत एकदा. अर्यो म्हणजे काय? जे बेस्ट आहे, परफेक्ट आहे, सुंदर आहे, वाव खूपच छान असं एखादं बेस्ट आहे. असं अर्यो अठ्ठंगिको 8 अंगांनी युक्त. किती अंगांनी युक्त? 8 अंगांनी. इतक्या फक्त 4-5 लोकांचेच कॅमेरे सुरू आहे. का बरं असं? इथे लोक बरोबर लेक्चर ऐकतायत का? ठीक आहे, लक्ष देऊन लेक्चर ऐकत असाल तर आपला कॅमेरा सुद्धा सुरू करा. ठीक आहे, नंतर तुम्ही आरामात व्हिडिओ बघू शकता यूट्यूबला. बरोबर, अशा प्रकारे. ओके ओके, ठीक आहे. अर्यो अठ्ठंगिको मग्गो. ठीक आहे, अर्य असा श्रेष्ठ असा 8 अंगाने युक्त असा हा मार्ग आहे. अर्यो अठ्ठंगिको मग्गो. ठीक आहे, इथपर्यंत ओके? इथपर्यंत ओके? थम्सअप द्या. आपण अर्थ बघितला. ओके, अर्यो अठ्ठंगिको मग्गो. राईट राईट. आता बाबासाहेबांनी पण सांगितलंय ना, मला वाटतं कुठल्या तरी प्रतिज्ञेमध्ये. कुठली प्रतिज्ञा ती कितवी आहे? 17वी 18वी कितवी आहे? ठीक आहे, मग आता एक प्रोसेस आहे समजा. ह्या प्रोसेसला आपण नीट समजून घ्या. तुम्ही माझ्या इतर व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. मी नेहमी सांगतो काय, सील समाधी पैया, सील समाधी पैया. सील तर बेस्ट आहे, एकदम बेस्ट आहे, त्याचा पाया आहे. सील असेल ना मित्रांनो, तेव्हा जाऊनच ते समाधीमध्ये येईल. समाधी होऊ शकतात. समाधी म्हणजे काय? सोप्या भाषेमध्ये आनापान करणं किंवा चित्ताला एकाग्र करणं, याला म्हटलं आपण समाधी. आणि समाधीनंतर येते पुढचा भाग मित्रांनो, पैया. सोप्या भाषेमध्ये आजची विपස්සना, विपස්සनाचं पैया आहे. मागच्या लेक्चरमध्ये पण आपण घेतलं होतं वेदना पच्चया पैया, जे बुद्धांनी डिस्कवरी, जे बुद्धांची डिस्कवरी आहे, बरोबर, तीच विपස්සना आहेत. अशा प्रकारे सील समाधी पैया. एखाद्या व्यक्ती डायरेक्ट पैयेवरती, डायरेक्ट विपස්සनेवरती जंप नाही करू शकत. त्याला आधी चांगल्या प्रकारे सीलाचा अभ्यास करावा लागतो, समाधीचा अभ्यास करावा लागतो, मगच तो पैयेचा अभ्यास करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही विपස්සनेच्या कोर्सला गेल्या तुम्हाला आधी शील दिलं जातं, बरोबर, अष्टशील असेल किंवा पंचशील असेल किंवा अष्टशील असेल, बरोबर. मग 3 दिवसपर्यंत आपण समाधीचा अभ्यास करतो, म्हणजे काय, आनापानचा अभ्यास करतो, समथचा अभ्यास करतो, चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, आणि मग येतं पैया, बरोबर. 4थ्या दिवशी आपण विपස්සना घेतो, बरोबर, विपස්සनाचा अभ्यास करतो. सील समाधी पैया अशा प्रकारे आपल्याला दिसतं. मग सील तर तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, पंचशील आहे, अष्टशील आहे, दशशील आहे, राईट. आता मग त्याच्यानंतर येते समाधी. समाधी काय थोडक्यामध्ये आपण बघूया. चित्ताला एकाग्र करणे याला समाधी म्हटलं गेलंय, बरोबर. चित्ताला एखाद्या गोष्टीवरती, एखाद्या आलंबनावरती एकाग्र करणे याला समाधी म्हटलं गेलंय. पण बुद्ध म्हणतात, अरे सम्मा समाधी पाहिजे. जसं चोर पण चोरी करताना समाधी करतो, खूप कॉन्सन्ट्रेशन माइंडमध्ये, खूप कॉन्सन्ट्रेट करतो स्वतःला एखाद्या गोष्टीवरती, आणि मग चोरी करतो. एखादं काम करत असताना समाधीची किंवा कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. पण बुद्ध म्हणतात सम्मा समाधी कधी होते ना, त्याच्यावरती. ओके, अशा प्रकारे मित्रांनो आपण बघूया. आणि मला वाटतं हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पण घेतलं होतं. कसं? तर हे आहे पटिच्च समुत्पाद, बरोबर. हे आहे मित्रांनो पटिच्च समुत्पाद. आता की आपण परत जन्म मृत्यू का घेतो ना, याचं या ठिकाणी बुद्धांनी एक कारण सांगितलं आहे. ओके, आणि सगळं होतं अविद्यापासून. ओके, आता मेन जी सायकल बुद्धांनी ब्रेक केली आहे ना, जन्म मृत्यूची ही जी सायकल आहे, ती नेहमी असायची वेदना पच्चया तणहा. वेदना पच्चया तणहा जे आपण बघितलं. आता तणहा आपण कुठे बघितलं? कोणी सांगेल लगेच हातवर करून? कुठं होतं? दुःखामध्ये की समुदयामध्ये की निरोधमध्ये की गामिनी पटिपथामध्ये, बरोबर. काय होतं? समुदय. बाबा ही तणहा आहे ना, ही तणहा खतरनाक आहे. हे तुम्हाला मला जन्म घ्यायला लावते. काय? वेदना पच्चया तणहा. काम तणहा आहे, भव तणहा आहे, विभव तणहा आहे. पण मित्रांनो बुद्धांनी विपश्यना समजा डिस्कवर केली, विपश्यना आपल्याला सांगितले, आणि मग तेव्हाला आपल्याला कळतंय, अरे वेदना पच्चया पैया. एखाद्या गोष्टीला समतेमध्ये बघायचं आहे, पैयेमध्ये बघायचं आहे, बरोबर. मग तेव्हा जाऊनच हे जुने जन्मांचे जे संखार असतील, बरोबर, ते निघत जातील, संपत जातील. ते समतेमध्ये आपण त्याला बघितलं तर. ठीक आहे, अशा प्रकारे वेदना पच्चया पैया. इथे बुद्धांनी सायकल ब्रेक केली. मग पैया काय? तर ते आपण अजून पुढे बघूया कसं. मग या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये हे 5 लोक होते, बरोबर. पंचवग्य भिक्खू, कौंडन्य, वप्प, भद्दीय, महानाम, असज, अशा प्रकारे. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आता बुद्धांनी सायकल कुठे ब्रेक केली? बुद्धांनी जन्म मृत्यू हे कुठे संपवलं? कुठे ती कैची मारली समजा?
सोप्या भाषेमध्ये बोलायला गेलं तर बुद्धांची डिस्कवरी काय? विपश्यना. कसं? वेदना पच्चया पय्य. आता वेदना शब्द त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती असेल, ज्यांचं थोडंफार विपश्यना त्यांना जमते अशा लोकांना. मग आता मित्रांनो, हा जो पॅरेग्राफ आहे हा आता धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचाच आहे. ते आपण पुढच्या याला घेऊया. आणि बुद्ध असं म्हणतात काय की ह्याला नीट बघा, नीट समजून घ्या. या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती जाऊ नका. ठीक आहे. अर्थ बघा काय. मी आधी पालीमध्ये वाचतो, आपण पुढे बघूया. द्वेमे भिक्कवे अंता पब्ब जितेन न सेवितब्बा. हे परत आपण पुढच्या शुक्रवारी ही लाईन परत येईल. हां, समजा आता समोर कोण बसलेत? पंचवग्गीय भिक्खू बसलेत. बरोबर? पंचवग्गीय भिक्खू बसलेत. म्हणून आता त्यांना उद्देशून बुद्ध बघा काय म्हणतात. द्वेमे भिक्कवे अंता. अंत म्हणजे काय? एक्स्ट्रीम्स. 2 एक्स्ट्रीम पॉइंट आहे. नीट आहे बघा. ओके, एक्स्ट्रीम पॉइंट आहे. कसं? द्वेमे अंता पब्ब जितेन न सेवितब्बा. ह्या 2 एंड पॉइंटचं, 2 एक्स्ट्रीम पॉइंटचं पब्बजित व्यक्तीने समजा सेवन नाही केलं पाहिजे. बरोबर? कुठलं एक आहे? कथमे द्वे. कुठलं आहे काय? कामेसु कामसुख लिक्कानुयोगो. की कामसुखामध्ये एखाद्या व्यक्तीने लिप्त नाही राहिलं पाहिजे. बरोबर? कामसुख म्हणजे काय? आपण बघितलं की 6 किती इंद्रिय? 5 इंद्रिय की 6 इंद्रिय? बोला बोला. 6 इंद्रिय. एक मन इंद्रिय पकडून 5 हे तुमचे अवयव समजा, हे 5 इंद्रिय आणि मन इंद्रिय, असं 6 इंद्रियांचे जे अवयव आहे त्याच्यामध्ये आपण अटॅच होणं, गुरफटून जाणं. बरं का? ठीक आहे. त्याला आपण म्हणतोय कामसुखामध्ये एखादा व्यक्ती एकदम म्हणजे त्याला अटॅच झालेला आहे. बरोबर? तर एखादा पब्बजित व्यक्तीने, किंवा आता समोर पब्बजित लोक होते, समोर ते पंचवग्गीय लोक होते, म्हणून त्यांना उद्देशून म्हटलं की बाबा पब्बजित व्यक्तीने असं करू नये. आपल्याला पण लागू पडतं. बरोबर? की एकदम कामसुखामध्ये एकदम लिप्त नाही व्हायचं आहे. एक हे टोक झालं. एक हे टोक आहे. आणि दुसरं टोक बघा काय आहे. कामसुख लिक्कानुयोगो हीनो गम्मो. एकदम हीन हा मार्ग आहे. हीन हा गाम. पोथ्थुजनिको. आता पोथ्थुजन म्हणजे काय? ज्यांना धम्म माहिती नाही, ज्यांची सम्मादिठ्ठी नाही आहे, त्यांना पोथ्थुजनिक म्हटलं गेलंय. म्हणजे जे धम्मापासून खूप लांब आहे, त्यांची फक्त मिच्छादिठ्ठीच आहे, असे लोक पोथ्थुजनिको. अनरियो. एकदम दूषित त्यांचं वागणूक आहे, अशा लोकांचे जे कामसुखामध्ये एकदम लिप्त आहेत. बरोबर? नंतर अनर्थ संहितो. त्याचा अनर्थाला घेऊन जाणारं आहे ते सगळं. कामसुखामध्ये एखादा व्यक्ती एकदम लिप्त असेल ना, तर किती दुराचारी असेल किंवा काय 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 अनर्थाला घेऊन जाणारं असेल. हे झालं एक टोक. बरोबर? आणि मग दुसऱ्या याच्या विरुद्ध तुम्ही दुसरा फोटो बघतायत. समजा तुम्ही असाल किंवा मी असाल, उपवास करायचंय किंवा एखादं व्रत करायचंय किंवा एखादं कठीण परिश्रम करायचंय, तर काया वाचा मनाला इतका त्रास देऊन टाकलंय. जसं काय सीलबद्ध परामर्श केले समजा, आता खूपच, ते नंतर पुढे आपण बघूया. किंवा एखादा भिक्षू असेल, एखादा योगी असेल, शरीराला त्रासच देतोय. तुम्ही या फोटोमध्ये बघतायत की पालथं होऊन, की म्हणजे की असं झाडाला लटकवून ध्यान केलं जातंय, पाण्यामध्ये ध्यान केलं जातंय, असं ध्यान तसं ध्यान. म्हणजे शरीराला त्रास देऊन एका लिमिटच्या बाहेर शरीराला त्रास दिला जातोय. का? बाबा निब्बाणाचा मार्ग, मोक्षाचा मार्ग, असे अनेक प्रकारचे ध्यान साधना किंवा काही प्रकार भारतामध्ये प्रचलित आहेत, जे जंगलमध्ये, स्मशानामध्ये किंवा इतर ठिकाणी लोक करत असतील. तेव्हा सुद्धा ते प्रचलित होतं. म्हणून बुद्धांनी सांगितलं. का? कारण की बुद्धांनी हे दोघं बघितलंय. एक बोधिसत्व असताना खूपच कामसुखाचा खूप जवळनं म्हणजे बघितलं एक. आणि दुसरं जेव्हा घरदार सोडलं, 6 वर्षापर्यंत तपश्चर्या करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या प्रकारची ध्यान साधना केली, तेव्हा शरीराला पण त्रास देऊन पण बघितला. पण या दोघांमध्ये त्यांना कुठे सत्याचा मार्ग म्हणा, निब्बाणाचा मार्ग नाही सापडला. बरोबर? कळतंय मित्रांनो? समजतंय? दुसरं काय मग? अत्थ किल मथानुयोगो. अत्थ स्वतःला एकदम त्रासामध्ये टाकणं, बॉडीला खूप पेन देणं, ह्या अर्थाने की बाबा मला मोक्षाचा मार्ग मिळेल. ठीक आहे, मोक्षाचा मार्ग मिळेल म्हणून स्वतःला भरपूर त्रास देणं, हे काय आहे? हे दुःख आहे. खूपच दुःख आहे. अनरियो आणि अनत्थ संहितो. का म्हटलंय? कारण की समोर जे पंचवग्गीय भिक्षू बसले होते, त्यांनी पण ह्या गोष्टींचा अनुभव केला आहे. बुद्धांसोबतच म्हणजे सिद्धार्थांसोबतच त्यांनी खूप दिवस म्हणजे त्यांनी अन्न पाणी वगैरे त्यागलं होतं. खूप कठीण परिश्रमात ध्यान साधना करत होते. मग त्यांना उद्देशून म्हटलं बाबा हे 2 टोकं आहेत, या टोकाला आपण जाऊ नये. मग बुद्ध पुढे म्हणतात मग काय केलं पाहिजे, जे आपण गाथेमध्ये पुढच्या लेक्चरला घेऊया. मग बुद्ध म्हणतात, अरे मित्रांनो, भिक्षूंनो, काय की
मध्यम पटिपद असलं पाहिजे. हे 2 टोकं आहेत, याच्यामध्ये नाही जायचंय. मग कुठे जायचं बाबा? हा एक मध्यम मार्ग आहे. हा 2 टोकाला नाही जायचंय, हा एक मध्यम मार्ग आहे, तो तुम्हाला निब्बाणापर्यंत घेऊन जातो असं बुद्ध म्हणतात. मग कुठला मार्ग आहे तो? बोला बोला सगळ्यांनी, कुठला मार्ग आहे? हा मार्ग आहे. ओके. अरियो अठ्ठंगिको मको. ठीक आहे. अरियो अठ्ठंगिको मको. एकदा वाचा बरं परत. पूर्ण कथमांच्या भिक्कवे पासून. कोणी वाचेल याला? हात वर करा. अजून पुरुष मंडळीपैकी पुरुष मंडळी हात वर करतच नाही. येस चेतनजी बोला, वाचा. एक मिनिट हा. वाचा. अरियो अठ्ठंगिको मग्गो कतमंच भिक्खवे दुःख निरोधगामिनी पटिपदा अरिय सच्चं अयमेव अरियो अठ्ठंगिको मग्गो सेय्य थिदं सम्मा दिट्ठी सम्मा संकप्पो सम्मा वाचा सम्मा कमंतो सम्मा आजीवो सम्मा वायामो सम्मा सती सम्मा समाधी. छान, खूप छान वाचलाय. व्हेरी गुड, खूप छान वाचलाय. ठीक आहे, खूप छान वाचलाय मित्रांनो. हाच मार्ग आहे जो तुम्हाला मला निब्बाणापर्यंत घेऊन जाईल. बुद्धाने जितकं पण धम्म सांगितलंय, जितकं पण सुत्त सांगितलंय ना, हे चत्तारी अरिय सच्चानी आणि अरियो अठ्ठंगिको मग्गो याच्या भोवतीच फिरतात. मेन हेच आहे. हां, मेन हेच आहे. आता आपण याला बघूया. पण याच्या आधी मला वाटतं मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं, ते सगळ्यात महत्त्वाचं असं की याला समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, काय आहे नीट बघून घ्या, नीट बघून घ्या. नेहमी नेहमी आपण ऐकलं असेल माझ्या लेक्चरमध्ये पण, काय सील समाधी पय्या, सील समाधी पय्या, सील समाधी पय्या. सील नसेल तर समाधी होत नाही, समाधी होत नाही तर पय्या होत नाही. बरं का? बरेच लोक म्हणतात ना, सर माझं ध्यान होत नाही, माझी विपश्यना होत नाही. का होत नाही? एक तर तुम्हाला आधी सीलावरती काम करावं लागेल. सेल स्ट्रॉंग झालं मग समाधीचा अभ्यास, मग तेव्हा जाऊन आनापान जमायला लागेल. आणि मग आनापान जमायला लागलं हळूहळू, मग विपश्यना पण पुढे जमायला लागतं. ठीक आहे, हे सोल्युशन आहे, हेच उत्तर आहे, हाच मार्ग आहे. मग नीट समजून घेऊ. मग सिलामध्ये काय येतं आपण आज बघूया, समाधीमध्ये काय येतं आपण आज बघूया, आणि मग पय्येमध्ये काय येतं ते पण आपण बघूया. ठीक आहे, मग आपण सुरू करतोय पहिला भाग जो आहे मित्रांनो सम्मादिट्ठी. आणि मी हे लास्ट टाइम पण घेतलं होतं का, आठवतंय का? सम्मादिट्ठी आपण बघितलं लास्ट टाइम, द्या थम्स अप. बरोबर, सम्मादिट्ठी आपण बघितली होती. बरोबर. आता लोक म्हणतात सम्यक दृष्टी वेगळे वेगळे, सम्यक वाचा. याचा अर्थ लोकांनी काय घेतला मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की आपण सगळे श्रद्धावान उपासक उपासिका आहोत. बुद्धांचा धम्म चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. का समजतोय? की आपण जातीने धर्माने बौद्ध आहोत समजा, एक या हेतूने, किंवा समजा म्हणजे मी विचारतोय प्रश्न, किंवा बाबा बुद्धांमध्ये श्रद्धा आहे म्हणून आम्ही हे समजतोय, असं नाही. मित्रांनो, आपल्याला धम्म यासाठी समजायचा आहे की तुम्हाला मला निब्बाणापर्यंत जायचं आहे. समजा बाबासाहेबांनी एवढा छान धम्म दिला आहे, त्याला आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊया आणि कालांतराने धम्माच्या मार्गावर चांगलं प्रकारे पालन करण्यासाठी जाण्यासाठी आपण हे समजून घेतोय. ठीक आहे, म्हणून एक एक गोष्ट एक एक शब्द आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजून घेण्याचा मित्रांनो प्रयत्न करू. पहिलं काय? सम्मादिट्ठी. परत एकदा आपण घेऊया. काय? कतमाच भिक्कवे सम्मादिट्ठी यंखो भिक्कवे दुःखे यानं समुदये यानं दुःख निरोधे यानं दुःख निरोधगामिनी पटिपद यानं. सगळ्यात सोपं काय की मिच्छादिट्ठी. मिच्छादिट्ठी काय? की जो सम्मादिट्ठीला जाणत नाही. बरोबर. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही सुत्तामध्ये शब्द ऐकाल की बाबा हा मिच्छादिठ्ठुको होता, म्हणजे यांची मिच्छादिट्ठी होती. म्हणजे काय? की यांना सम्मादिट्ठी काय ना हे माहिती नव्हतं. बरोबर. ज्याला सम्मादिट्ठी माहिती नाही त्याची मिच्छादिट्ठी आहे. बरोबर. मग आता मग सम्मादिट्ठी काय? सोप्या भाषेमध्ये सम्मादिट्ठी आहे ते पय्येमध्ये. आपण आताच बघितलं, परत एकदा बघू आपण. काय? की ज्या व्यक्तीला दुःखाचं ज्ञान नाहीये, दुःखाचं ज्ञान नाहीये. आता ज्ञान शब्द इथे या ठिकाणी आलाय, इथे हा समानार्थी शब्द आहे पय्येला. पय्येचे मित्रांनो 2 लक्षण आहे. ठीक आहे, काय लक्षण आहे? पहिलं आहे छेदन लक्षण पय्या. पय्या काय करते? उदाहरण दिलं, छेदन लक्षण पय्या. समजा आपण शेतामध्ये काम करतोय, खूप खूप सारं गवत उगवलेलं आहे, हातामध्ये आपण काय ते गवत कापायचा विळा घेतलाय
आणि एका हातामध्ये आपण गवत पकडलंय, राईट. आणि त्या विळाने आपण काय करू, जोरात मारू आणि गवत कापू, राईट. ओके. मग जी विळा हातामध्ये घेतलाय ना, काय तो विळा शब्द आहे ना, बरोबर, असा गोल काहीतरी असतो, मला माहिती आहे, आठवत नाही, बरोबर. ओके. ती तुमची पैया आहे, बुद्ध उदाहरण देतात. ठीक आहे, आपल्याला हे मिलिंद प्रश्नामध्ये हा संदर्भ सापडतो. ही तुमची पैया, जो विळा तुमची पैया आहे, काय धारदार आहे, खूप धार आहे त्याला. ती काय करते, जे गवत आहे ना ते अविद्या आहे, हा. आणि पैया काय करते, अविद्येला जोरात संपवते किंवा कापते. जेव्हा तुम्ही पैया इम्प्लिमेंट करायला लागता, तुमची अविद्या संपत जाते असं. मग कसली अविद्या, तेच आहे अविद्या. काय ते, अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान, बरोबर. अशा प्रकारे आपण बघितलं. म्हणजे जी अविद्या तुम्हाला परत 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 जन्म मृत्यूमध्ये अडकवते, तिला आपण कापत जातोय. कशाने, पैयेने. पैयेचं पहिले लक्षण काय, पैया कशी दिसते बाबा, छेदन लक्षण, छेदन करते, छेदन लक्षण पैया. हे झालं पहिले लक्षण. दुसरं लक्षण काय पैयेचं, समजा हा रूम आहे, या रूममध्ये 1760 गोष्टी आहे, वस्तू आहेत, बरोबर. पण समजा ह्या रूमचा लाईट बंद असेल तर मला काहीच दिसणार नाही, बरोबर. नीट आहे का, नीट समजून घ्या, मला काहीच दिसणार नाही. पण जसं या रूममध्ये आल्या आल्या आम्ही लाईट ऑन केला, बरोबर. जसा लाईट ऑन केला तसं आपल्याला एक एक गोष्ट स्पष्ट दिसायला लागते, बरोबर. मिलिंद प्रश्नामध्ये उत्तर आहे, म्हणजे संदर्भ आहे की एका रूममध्ये अंधार आहे, तुम्हाला काही दिसत नाही. पण जसं तुम्ही एक पेटता दिवा किंवा एक ज्योत तुम्ही घेऊन जाता, तुम्हाला एक एक गोष्ट खूप स्पष्टपणे दिसायला लागते. सगळं स्पष्ट दिसायला लागतं की याचा आकार का, याचा रंग का, हे ठोस आहे की मऊ आहे, वगैरे वगैरे. असं तुमची पैया आहे, बरोबर. जेव्हा तुम्ही पैयेचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला कळत जातं, अरे हे दुःख आहे, हे अनिच्छ आहे, हे अनंत आहे, हे संपणारं आहे, हे क्षणभंगुर आहे, हे मरणारं आहे, वगैरे वगैरे. हे तुम्हाला विपश्यनेमध्ये याचा अर्थ, याचा अनुभव खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो समजतो, बरोबर. मग याचं ज्ञान होतं. मग ती लक्षणं कोणते कोणते, ज्यांना माहिती बोला, काय, अनिच्च, दुःख, अनंत. मग दुःखाचं ज्ञान होतंय, कळलं आता. सम्मादिट्ठी कशी पैया इम्प्लिमेंट होते, बरोबर. मग सम्मादिट्ठी काय, त्याला दुःखाचं ज्ञान झालं ना, ती सम्मादिट्ठी. दुःख समुदय, ज्याला कळतंय, अरे म्हणजे कसं, आता समजा मी पाठ केलं, अरे काम तण्णाय, भव तण्णाय, विभव तण्णाय, बरोबर. म्हणजे दुःखाचं समुदय झालं, अरे मला पाठ झालं म्हणजे मला ज्ञान झालं, असं नाही. जो याला अनुभवात न जाणेल, अनुभव करेल, एक्सपिरियन्स करेल, कसा करेल ते समज विपश्यनेमध्ये गोष्टी क्लिअर होतील, बरं का. मग दुःखाचं समुदाय होतंय, हा. मग हे ज्ञान झालं, एक्सपिरियन्शियल नॉलेज झालं, अनुभवातलं ज्ञान झालं, ठीक आहे. तेव्हा झाला दुःख समुदाय. मग दुःख निरोध, मग दुःख निरोध कसा करायचा, याचं ज्याला ज्ञान झालं अनुभवातनं, ठीक आहे. आणि मग दुःख निरोध गामिनी पटिपदा, दुःख निरोध गामिनी पटिपदा, जो अरियो अठ्ठंगिको मग्गो आहे, याचं ज्याला ज्ञान झालं अनुभवातनं, समजून घेतलं, तेव्हाच होते मित्रांनो सम्मादिट्ठी. आणि ज्याची सम्मादिट्ठी जेवढी स्ट्रॉंग, तितका तो स्वतःपन्न होण्याच्या जवळ, बरोबर. मिच्छादिट्ठी खूप मोठा अडथळा आहे धम्माच्या मार्गावर चालत असताना. ज्याची मिच्छादिट्ठी संपत गेली, सम्मादिट्ठी स्ट्रॉंग होत गेली, तो तितक्या जवळ निब्बानाच्या किंवा स्वतःपन्न मग्गावरती आहे, स्वतःपन्न मग्गाच्या जवळ आहे, हा. स्वतःपन्न मग्गाच्या जवळ आहे. खूप लवकरच मी स्वतःपन्न संयुक्त सुरू करेल, आपल्या यूट्यूबला बघू. थोडा तर ब्राह्मण संयुक्त आणि काही सुत्त झाले की खूप इंटरेस्टिंग राहील ते पण, परत एकदा मित्रांनो. सम्यक दृष्टी म्हणजे हे ते असं नाही, आता हे अनुभवाचं ज्ञान आहे. जेव्हा लोक मांडी मोडून तासन तास ध्यान करतात ना, आणि वर्षानुवर्ष किंवा ज्याची त्याचे पारामी असते, दिवसेंदिवस, महिने महिने, वर्षानुवर्ष जेव्हा खूप चांगल्या प्रकारचं ध्यान होत असतं, तेव्हा अनिच्च, दुःख, अनंत हे समजायला लागतं मित्रांनो. आणि तेव्हा जाऊन कुठेतरी ना सम्मादिट्ठी ही डेव्हलप होत जाते, हा. परफेक्शन तर खूप नंतरची गोष्ट आहे, पण हळूहळू डेव्हलप होत जाते. इथपर्यंत कळलं का, इथपर्यंत समजलं का, नसेल समजलं हात वरती करा, काय नाही समजलं ते विचारा, आपण परत एकदा कदाचित घेऊया. ओके, नीट समजून घ्या. काय, 4 आर्य सत्यांना अनुभवातनं समजणं म्हणजे सम्मादिट्ठी, बरोबर. अनुभवातनं, पाठांतरातनं नाही, तुमचं तर माझं आता पाठच होत आहे, पण हे अनुभवातनं, समत विपश्यनेतनं, ठीक आहे मित्रांनो, बरोबर. हा, सुनंदा मॅडम तुम्ही हात वर केलाय का, हात वर नाही गेला, ठीक आहे, बोला, करा तुमचा माईक सुरू. हात वर केला होता, हो सर. बोला. हा, नाही ते वाचायसाठी बोलले होते तुम्ही, म्हणून अच्छा केला. अच्छा अच्छा,
बरं वाचायचंय. थांबा थांबा थांबा, परत एकदा विचारेल मी. अजून कोणाला समाधिठ्ठीबद्दल काही प्रश्न आहे, डाऊट आहे समाधिठ्ठीबद्दल? ॲज अ प्रॅक्टिकल अप्रोच आपण नंतर घेऊया, हे सगळं झाल्यानंतर. हां, प्रॅक्टिकल अप्रोच याला आपण नंतर घेऊ, सगळं एकदा झाल्यानंतर. बरोबर. कुणाचा प्रश्न असेल ना सर, आम्ही डे टू डे लाईफमध्ये कसं करायचं? जी बोला सर प्रीतीजी. सर म्हणजे मागच्या वेळेस हे झालं होतं की डेव्हलप कशी करायची, तर प्रज्ञा विपස්සना करून आपण ते थोडं एक्सप्लेन करा की ते डेव्हलप कशी करायची. मी आताच म्हटलं ना, याचं प्रॅक्टिकल अप्रोच नंतर घेऊया. हां, अजून हे बरं. सगळं झाल्यानंतर. हां, अजून ओके सर. अजून एखाद प्रश्न? ठीक आहे, जाऊ पुढे. जायचं पुढे, समाधिठ्ठीच्या पुढे जायचं. ठीक आहे, नीट समजून घ्या. मला माहिती आहे की हे पहिलं लेक्चर आहे, म्हणजे आणि काही लोक जर याला पहिल्यांदाच ऐकत असतील ना, तर मला 100% गॅरंटी आहे की खूप लोकांना हे नाही समजणार. हो, माहिती आहे. म्हणून काय करा, नीट समजून घ्या, एक एक शब्द आरामात बघा, आणि नंतर याच्यावरती हे जो व्हिडिओ नंतर मी टाकेल यूट्यूबला उद्या परवामध्ये, तेव्हा नीट बघा, नीट समजून घ्या. हां, हे पाठ व्हायला पण थोडा टाईम लागतो, हे समजायला पण थोडाफार टाईम लागतो. ठीक आहे, पण खूप सोपं करण्याचा प्रयत्न करेल. आता हे झालं मित्रांनो समाधिठ्ठी, आणि मग आहे मित्रांनो सम्मा संकप्पो. ओके, मला वाटतं तुम्ही तुमचे नोट्स समोर ठेवलेले आहेत का? ठेवले असेल तर व्हेरी गुड. चला, सुनंदा मॅडम, सुरवाडे मॅडम, तुमचा माईक सुरू करा. हे वाचा बरं. त्यांनीच माईक सुरू करा, इतरांनी माईक बंद ठेवा. हां, ठीक आहे, बरोबर. वाचा, सुरवाडे मॅडम वाचा. तुम्ही झूम सुद्धा करू शकता, तर त्याचा फोटो झूम करतात ना. बोला, माईक सुरू करा मॅडम. सम्मा संकल्प कथमोच भिक्खवे सम्मा संकल्प संकप्पो संकप्पो संकल्पो बोला. हां, नेक्खम संकल्पो अव्यापाद संकल्पो अविहिंसा संकल्पो अयम उच्यते भिक्खवे सम्मा संकल्पो. वाचा एकदा परत, सगळ्यांनी परत एकदा वाचा. आणि इथे 3 शब्द महत्वाचे ते आपण बघूया. माईक बंद असू द्या, माईक बंद असू द्या, आणि वाचा, मोठमोठ्याने वाचा, म्हणजे कसं त्याचा अर्थ समजला पाहिजे. ठीक आहे, नीट वाचा. आणि पाली वाचताना काय करायचं, थोडं शब्दांवरती जोर द्यायचा. बरोबर. कथमोच भिक्खवे सम्मा संकप्पो, नेक्खम्म संकप्पो, अव्यापाद संकप्पो, अविहिंसा संकप्पो, अयं उच्यते भिक्खवे सम्मा संकप्पो. मित्रांनो, याच्या आधी तुम्ही सम्यक संकल्प असं ऐकलं असेल. ठीक आहे, बरेच लोकांनी, राईट, बरोबर. सम्यक संकल्प. पण कधी असा प्रश्न पडला का, अरे हा सम्यक संकल्प काय असतो? विहारात जाणं सम्यक संकल्प आहे, तू वरवरचा सम्यक संकल्प. पण अर्यो अट्टंगिको मग्गाचा अर्थ फारच वेगळा आणि फारच महत्वाचा आहे. बरोबर, नीट समजून घ्या. ठीक आहे, नीट समजून घ्या. खूप सोपं करून सांगतोय, तुम्हाला नाही सापडणार हे आपल्या यूट्यूबला पण कुठे दुसरीकडे. नीट समजून घ्या आला कसं आहे. आता बुद्ध म्हणतात की हे 3 प्रकारचे संकल्प आहेत, ज्याला आपण सम्मा संकल्प मित्रांनो म्हणतो. परत एकदा मी थोडं खाली जातो आणि हे तुम्हाला दाखवतो की हा संकल्प कुठे येतो. दिसते तुम्हाला सम्मा संकल्प कुठे आहे? दिसला कुठे? कुठे हा? हा आहे पैयेमध्ये मित्रांनो. कळलं तुम्हाला? पैयेमध्ये आहे, म्हणजे चालता बोलता नाही, तर हा अनुभवातला आहे. याच्यावरती प्रॅक्टिस करायची आहे. हां, संकल्प. बरोबर. कसं आता तर नेक्खम्म संकल्प तुम्हाला. ओके, नेक्खम्म पारामी पण आहे. बरोबर, ज्यांना माहिती आहे थम्सअप द्या. बरोबर, नेक्खम्म पारामी माहिती आहे. 10 प्रकारच्या पारामीमध्ये 10 पारामीमध्ये एक पारामी नेक्खम्म आहे. काय नेक्खम्म करतो समजा आपण, त्याचा अर्थ वेगळा आहे की महाबहिष्क्रमण करतो, घरदार त्याग करणं असेल, वेगळे वेगळे नेक्खम्म. हां, इथे बघा मी एक फोटो टाकला आहे. काय, ती कैची आहे ना, त्या दोऱ्याला कापते. बरोबर, म्हणजे काय नेक्खम्म करतोय आपण. कसला नेक्खम्म करतोय माहिती आहे? आता तुम्ही काय करा, 3 शब्द आहे ना, हे 3 शब्द एका खाली एक लिहा. वरती लिहा नेक्खम्म संकल्प, नंतर त्याच्या खाली लिहा 2 लाईन सोडून अव्यापाद संकल्प, आणि 2 लाईन सोडून लिहा अविहिंसा संकल्प. का, मी पुढे सांगेल. मग पहिलं आहे नेक्खम्म संकल्प. आपले इंद्रिय किती? बोला सगळ्यांनी, किती इंद्रिय आहेत? 6 इंद्रिय आहेत. हां,
आणि ह्या 6 इंद्रियांचे आपले आपले काहीतरी आलंबन आहे. डोळ्याला एखादं चांगलं रूप दिसतंय, मग त्या रूपाबद्दल कामराग उत्पन्न होतोय, अटॅचमेंट उत्पन्न होते. एखादे काही शब्द आवडतात, काहीतरी ऐकायला आवडतं, मग त्याच्याबद्दल अटॅचमेंट वाढते, आसक्ती वाढते, बरोबर. तर ह्या 6 इंद्रियांचे जे आलंबन आहे त्याच्यामध्ये जो कामराग वाढतो ना, जी आसक्ती वाढते ना, त्याला आपल्याला काय करायचं आहे? नेक्खम्म. बरोबर. आता पाठ राहील असं नेक्खम्म करायचं आहे. त्याचे जे आलंबन ज्याच्यामध्ये आपण खूप आसक्त होऊन जातो त्याला आपल्याला नेक्खम्म करायचं आहे. बरोबर. कळलं? कळलं? हे संकल्प आहेत आणि हे बोलून चालून नाही होत, तर हे ध्यान साधनेमध्येच होतात. हळूहळू जसं जसं जो पुढे जाईल, थोडा दीर्घ शिबिरामध्ये जाईल, तेव्हा ह्या गोष्टी अजून चांगल्या प्रकारे समजत जातात. नेक्खम्म संकल्प झाला. कळलं? सोपं काय आहे? पहिला संकल्प असा आहे की नेक्खम्म संकल्प करायचा आहे. इंद्रिय सुखामध्ये, इंद्रियांच्या कामरागामध्ये, इंद्रिय भोगामध्ये, इंद्रियांच्या विषयांना नेक्खम्म करायचं आहे. त्याच्यामध्ये आसक्त नाही व्हायचं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आसक्त नाही व्हायचं आहे. डोळ्याला रूप दिसेलच, बरं का, डोळ्याला रूप दिसेलच, पण तेव्हा आता आपण त्याच्याबद्दल आसक्ती नाही दाखवणार. ओके. एखादी चव आवडेलच, पण आता त्याच्याबद्दल आपण आसक्ती नाही दाखवणार. बरोबर. फॉर एक्झाम्पल गुलाबजाम आहे, खूपच सोपं उदाहरण घेतलं मी. ठीक आहे. हो, जास्त खाल्ले तर त्रास आहेच, आसक्ती आहेच, भरपूर त्रास होईलच, पण खाताना फक्त खाऊया आणि त्याच्याबद्दल आसक्ती नको. खूपच छोटं उदाहरण दिलं मी. बरोबर. हे तुम्ही गंभीर विषयांमध्ये पण घेऊ शकतात. मग ते रूपाबद्दल आहे, कामरागाबद्दल आहे, वासनेबद्दल आहेत. ठीक आहे. बरेच मोठे उदाहरण आहेत. ठीक आहे. जे लोकांना हलवून टाकतात, ध्यान साधनेमध्ये विचलित करून टाकतात. म्हणून प्रॅक्टिस कुठनं होते मग? अष्टशिलापासून. कळते तुम्हाला का महत्वाचं आहे हे? लोक महिने वर्ष चांगल्या प्रकारे ध्यान का करू शकत होते? काही लोक तासनतास का ध्यान करतात? कारण की ते भरपूर काळापासून शिलांचं पालन करतात, अष्टशिलेचं पालन करतात, आणि म्हणून त्यांनी आज त्यांचं चित्त असं बनवलंय की ते तासनतास ध्यान करू शकतात. कळतंय मित्रांनो? होते कनेक्ट? नीट समजून घ्यायला. मग नेक्खम्म संकल्प झालं. इंद्रिय सुखांमध्ये आपण कैची मारतोय, नेक्खम्म करतोय. मग दुसरं आहे मित्रांनो अव्यापाद. आधी मी थोडं याला एक्सप्लेन करतो. मी आज रिलेशन कुठे आहे ना ते सांगतो. अव्यापाद. आता अव्यापाद म्हणजे काय की थोडंसं आता चित्त आहे ना, हे थोडंसं भटकलेलं आहे, कधी इकडे कधी तिकडे. ठीक आहे. अशा प्रकारे इलविल त्याला म्हटलंय. इलविल किंवा दुर्बुद्धी आहे. इलविल आहे किंवा दुर्बुद्धी आहे. कसं पण काही पण असं मूड, असं हे मन आहे, चित्त आहे, ते सगळीकडे भटकत जात आहे. तर याचा करायचा आहे. अव्यापाद म्हणजे काय? परत तेच की इंद्रिय सुखांमध्ये काहीतरी असं भटकलेलं दुर्बुद्ध असं चित्त असेल, त्याला आपल्याला नेक्खम्म करायचं आहे. मी सांगतो याचा, मी एक्झाम्पल पण देतो. बरोबर. त्याला आपल्याला कट करायचं आहे. कसं? मग तिसरं आहे मित्रांनो अविहिंसा. आता विहिंसा म्हणजे काय? सगळ्यात पहिले तर स्वतःची हानी करणं. नीट बघा. आणि दुसऱ्याची हानी करणं. माझ्यासमोर एखादा व्यक्ती आहे, मला खूप राग आला त्याने काहीतरी असं केलं आणि आता मला राग येतोय. राग आला तर मी सगळ्यात आधी काय करतोय? स्वतःचं मन खराब करतोय, स्वतःची हानी करतोय, स्वतःचे संखार वाढवतोय. बरोबर. आणि मग त्या रागातनं, त्या क्रोधातनं मी दुसऱ्याला काहीतरी बोलेल, मग ते ऐकून त्याला पण वाईट वाटेल किंवा तो पण रिॲक्ट करेल, त्याचं पण कम्म वाटतील. कळतंय? अविहिंसा. मग हे अविहिंसा संकल्प करायचा आहे. एखाद्या प्रकारे द्वेष कापायचा आहे. बरोबर. आता मित्रांनो तुम्ही 3 शब्द लिहिले. आता याच्या विरुद्ध तुम्ही शब्द लिहा. नेक्खम्मच्या समोर लिहा तुम्ही लोभ. ठीक आहे. नेक्खम्मच्या समोर लिहा लोभ. जे लोक लिहितायत लिहा. आता जे लोक लिहितायत ना त्यांना लगेच कनेक्ट होईल. लिहा लोभ. अव्यापादच्या समोर लिहा मोह. काय? मोह. बरोबर. अव्यापादच्या समोर लिहा मोह. आणि तिसरं आहे अविहिंसा. याच्यासमोर काय लिहाल मग? तिसरं काय उरलं? दोष, द्वेष. ओके. दोष शब्द आहे. दोष पाली शब्द आहे. द्वेष लिहा कंसामध्ये मराठीमध्ये द्वेष. मित्रांनो जे अभिधम्मत संघोच्या क्लासमध्ये आहेत, आठवलं का तुम्हाला? अकुशल चित्त आठवलेत? किती आहेत? 8 + 2 + 2. बरोबर.
आठवलं सगळ्यांना जे अभिधम्मातले, बरोबर? अकुशल चित्त आहेत मित्रांनो, आणि कशावरती असतात ते? लोभ, मोह आणि दोष. बरोबर? परत एकदा, लोभ, मोह, दोष. लोभ, आता उदाहरण बघा काय, मला आता लोभ, एखाद्या गोष्टीचं मी आता क्रेविंग करतोय, एखादं सुंदरसं रूप असेल त्याची मी आता क्रेविंग करतोय, अकुशल चित्त सगळे वरती आले. लोभ, अकुशल कर्म होत गेले. मग आता मी संकल्प केला, नेक्कम्म संकल्प, नाही, मला कुठल्याच रूपाबद्दल मला आसक्त व्हायचं नाही आहे, बरोबर? मग त्याची आता मी प्रॅक्टिस करत गेलो. आणि हे सगळं कुठं होत आहे? माझ्या कुठेतरी माइंडमध्ये, मनामध्ये मी याच्यावरती प्रॅक्टिस करतोय. समती विपස්සनेमध्ये मी याची प्रॅक्टिस करतोय. जसे ते विचार आले त्यांना मी पळवतोय, त्यांना मी कापून लावतोय, त्याला मी उत्पन्न होऊ देत नाही आहे. ठीक आहे, बरोबर? असं मी नेक्कम्म करतोय. कळतंय? जिथे माझा लोभ उत्पन्न होतोय लगेच मी माझा नेक्कम्म संकल्प ऐकतोय. कळतंय? हे दोन गोष्टी चालू आहे. जिथे मी मोहामध्ये म्हणजे काय, एखादा व्यक्ती एकदम मूड आहे, दुर्बुद्धी आहे, कसा भटकतोय. मोस्टली आपण सगळे मोहामध्येच असतो. ध्यान साधना करत असताना कधी चित्त इथे भटकतं, भटकत असतं. आपण मोहामध्येच असतो. ठीक आहे. मग आपल्याला करायचं अव्यापाद, म्हणजे की चित्त त्याला आपल्या ठिकाणावरती आणायचं आहे, अवेअरनेस करायचा आहे, चांगल्या प्रकारचा अवेअरनेस आणायचा आहे. बरोबर? गुडविल असलं पाहिजे चित्त. हे म्हणजे थोडं डोळे उघडे, थोडं फ्रेश असं किंवा लाईव्ह असलं पाहिजे, अशा प्रकारे. बरोबर? अव्यापाद अशा प्रकारे शब्द येतो. बरोबर? मोहाच्या विरुद्ध, याला आपण मोहाच्या विरुद्ध घेऊया. आणि तिसरं आहे मित्रांनो, द्वेष. द्वेष काय करतो? आधी द्वेष मी माझ्या मनामध्ये उत्पन्न करेल, रागामध्ये मी माझा द्वेष उत्पन्न करेल, आणि मग मी दुसऱ्याला रागामध्ये बोलेल, शिव्या देईल, भांडेल, काय करेल. बरोबर? ओके? द्वेष. मग याचं विरुद्ध काय म्हटलंय मग बुद्ध? संकल्प करायचा आहे अविहिंसा. हे मित्रांनो येतं पैयेमध्ये, आणि हे असं चालून बोलून नाही होत. याला मांडी मोडून बसावं लागतं, याचा अभ्यास करावा लागतो, याची साधना करावी लागते, तेव्हा जाऊन हे संकल्प होतात. ठीक आहे. 3 शब्द आपण बघितले की यांचा संकल्प करायचा आहे. त्याला आपण सम्मा संकल्प म्हटलंय. पहिले काय? नेक्कम्म संकल्प, दुसरा अव्यापाद, तिसरा अविहिंसा. मग यांचे विरुद्धार्थी शब्द काय होते? लोभ, मोह, दोष. लोभ नाही करायचा आहे जेव्हा आपण असा संकल्प केला ना, तो नेक्कम्म संकल्प झाला. बरोबर? थांब आरोही थांब. परत एकदा नीट बघा, स्वतःला विचारा, काय लोभ नाही करायचा आहे जेव्हा मी याचा संकल्प करतोय तेव्हा माझा नेक्कम्म संकल्प होतोय. लोभ कशाचा? इंद्रियांच्या विषयांबद्दल. बरोबर? 6 इंद्रियांच्या विषयाबद्दल मी आता लोभ करत नाहीये, आसक्त होत नाहीये ना, हा माझा नेक्कम्म संकल्प आहे. मोहामध्ये चित्त भटकत जातं, ते चित्त मला नाही भटकवायचंय. जेव्हा मी असा संकल्प करतो तो अव्यापाद संकल्प होतोय. बरोबर मित्रांनो? होतंय का कनेक्ट? विपश्यनावाले बघा, नीट समजून घ्या याला. त्याने विपश्यना नाही केले मित्रांनो, लवकरात लवकर विपश्यना करा. खूप काही मिस करतायत तुम्ही जर विपश्यना केली नसेल तर. ठीक आहे? खूप काही मिस करतायत, भरपूर मिस करतायत. बुद्धांच्या प्रत्येक सुत्तामध्ये मला फक्त विपश्यनाच दिसते. प्रत्येक सुत्तामध्ये मी एक्झाम्पल देऊ शकतो एक लहान गोष्टीचं, की बुद्ध ते विपश्यना सांगतायत. बुद्धानंतर अनेक संत होऊन गेले, त्यांच्या पण अभंगामध्ये विपश्यनाच दिसते. अशी गोष्ट आहे. आता मग तिसरं आहे अविहिंसा. दोष. मला द्वेष करायचा नाहीये जेव्हा मी असा संकल्प करतो, तो होतो मित्रांनो अविहिंसा संकल्प. आता इथे कोणाला कुठल्या शब्दामध्ये प्रॉब्लेम आहे का तेवढं विचारा. याचा प्रॅक्टिकल अप्रोच आपण शेवटी घेऊया. लवकर विचारा, नाहीतर मग आपण पुढे जाऊया. येस बेटा आरोही बोला. एक मिनिट. येस बोला. सर म्हणजे ते आपण लिहिलंय ना, नेक्कम्म संकल्प, हे आपण लोभ, मोह आणि दोषाचा अपोजिट म्हणजे असं ठरवून करायचं की आपण लोभ नाही करणार. एक्झॅक्टली असंच आहे. मग लोभ कशाचा? किती इंद्रिय आपले? 6 इंद्रिय. 6. आणि 6 इंद्रियांचे आपले विषय आहेत. मग त्याचा लोभ नाही करायचा. बरोबर? अटॅच नाही व्हायचं, क्रेविंग नाही करायची. पाहिजे. बरोबर? भेटला तर त्याला समतेमध्ये. ठीक आहे? अनेक मोठे लोक याला चांगल्या प्रकारे रिलेट करू शकतील. ठीक आहे? ओके. अजून एक कुणाला विचारायचं याच्याबद्दल? कुठला शब्दाचा अर्थ नाही कळला तर ते विचारा. बाकी याचा प्रॅक्टिकल अप्रोच पण घेऊ आपण. मी सांगेल कसं आपण याला चांगल्या प्रकारे अप्रोच करू शकतो. ठीक आहे? ओके. जाऊ पुढे, मग जायचं पुढे. ओके.
सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्पो आणि मित्रांनो पुढचं काय बघा, सम्मा वाचा. अरे रे रे, सम्मा वाचा कुठे येतं दिसते का तुम्हाला मित्रांनो? कुठे आलं सम्मा वाचा? बघा इथे आलं का? बरोबर. आणि सम्मा वाचा कुठे आहे मित्रांनो? बघा हे आहे सीलामध्ये. बरोबर, सीलामध्ये आहे सम्मा वाचा. मग आपण बघू आता मित्रांनो सम्मा वाचा म्हणजे काय. कोण वाचेल? हात वर करा लवकर. कोण वाचेल? येस विश्रांतीची. सम्मा वाचा कतमाच भिक्कवे सम्मा वाचा मुसावादा वेरमणी पिसुनाय वाचाय वेरमणी परुसाय वाचाय वेरमणी संफपलापा वेरमणी अयं उच्चचति भिक्कवे सम्मा वाचा. अयं उच्चती भिक्कवे सम्मा वाचा. मित्रांनो 4 शब्द इथे आहेत. हा आता मित्रांनो जेव्हा आपण सील घेतो ना, मुसावादा वेरमणी, तर तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्यामध्ये फक्त खोटं बोलणं येतं तर ते थोडंसं चुकीचं आहे. ठीक आहे. मुसावादामध्ये ह्या 4 गोष्टी येतात, त्या शिलामध्ये ह्या 4 गोष्टी येतात. हां कसं वाचा परत. कथमाज भिक्कवे सम्मा वाचा, की बाबा मुसावादा वेरमणी, पिसुणाय वाचाय वेरमणी, फरुसाय वाचाय वेरमणी, संपपलापा वेरमणी. ह्या 4 गोष्टींपासून जो व्यक्ती दूर जातो किंवा ह्या 4 प्रकारच्या भाषा जो करत नाही ना, त्याला आपण सम्मा वाचा म्हटलं आहे. हां ह्या 4 प्रकारच्या भाषा जो करत नाही त्याला सम्मा वाचा म्हटलं. मित्रांनो एक सुभाष इथं सुद्धा आहे. ठीक आहे, मला नंतर आठवण द्या. सुभाष आत्ताच सांगतो. हे तर आपण बघूया. जो खरं बोलतो, गोड बोलतो, सुभाषित बोलतो आणि धम्म सांगतो ना, त्याला सुभाषित म्हटलं गेलं आहे. परत एकदा सांगेल. आता मुसावादा म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. काय? खोटं बोलणं. बरोबर, खोटं बोलणं. ओके. मी गेलो बरोबर, समजा कॉलेजचे दिवस आहेत, समजा एखादा मुलगा पिक्चरला गेला, बरोबर, मूवीला गेला. आईने विचारलं मूवीला गेला, पैसे कुठून आले? बाबा माझ्याकडे होते. ओके, मूवीला गेला, सांगितलं. पैसे कुठून आले हे नाही सांगितलं. पप्पांच्या पाकिटातनं पैसे काढले हे नाही सांगितलं. खरं तर थोडंफार सांगितलं पण अर्धवट सांगितलं. हे झालं एक मुसावादा. बरोबर. एखाद्याला अर्धवट सांगितलं हे सुद्धा खोटंच आहे, हे मुसावादामध्ये येतं. बरोबर. थोडं कमी माहिती दिली, एखाद्याने विचारलं त्याला आपण अर्धवट सांगितलं, ते सुद्धा मुसावादामध्ये येतं. ओके. मग नंतर आहे पिसुणाय, चुगली करणे, मिर्च मसाला लावून सांगणे, एखादी गोष्ट वाढवून चढवून सांगणे. कशामध्ये येतं? पिसुणाय. मित्रांनो पिसुणाय. हां नीट समजून घ्या. हे वाचेचे दोष आहे. वाचेद्वारे जे दोष होतात ना, वाचेद्वारे जे शील तुटतात ते आहे ते. मग फरुसाय. आता होतं काय? एक तर कठोरपणे बोलणं म्हणजे फरुसाय. कठोरपणे बोलणं आणि ह्या इंटेन्शनने तुम्ही बोलतायत की त्याला वाईट वाटलं पाहिजे. बरोबर, असं इंटेन्शनने फरुसाय, कठोर मनाने, कठोरपणे आणि कटू मनाने तुम्ही एखाद्याला कठोरपणे बोलतायत ना, मग ते फरुसाय झालं. मग एखादी आई आपल्या मुलाला रागवत असेल, तिचा इंटेन्शन चांगलं आहे, ते फरुसामध्ये नाही आहेत समजा. बरोबर. एखादा टीचर रागवत असेल, बरोबर, एखाद्या व्यक्तीला, ते फरुसायमध्ये नाहीत का? त्याचं इंटेन्शन चांगलं आहे. जसं मला आठवतं की 10th डेजमध्ये गुरुजी उदाहरण देतात की त्यांचे गुरुजी दुसऱ्या जे असतात आपले स्टुडंट विद्यार्थी त्यांना भरपूर रागवायचे. तसं रागवलं तसं साईडला येऊन थोडं हसायचे. का? ते त्यांचा कठोरपणा दाखवायचे, कारण की त्या ठिकाणी कठोर होणं गरजेचं होतं, पण मनामध्ये कटुता नव्हती, मन दूषित नव्हतं, हे समजून घ्या. पण ज्या ठिकाणी मनसुद्धा दूषित आहे आणि कठोरपणे आपण बोलत आहोत मित्रांनो, तर फरुसाय, आपलं शील तुटतंय. हां आणि मग मित्रांनो आहे संपपलापा, जे आपल्याकडनं नेहमी होत जातं. काय? फालतूची बडबड करणं, इतर गोष्टींची चर्चा करणं, मिर्च मसाला लावून सांगणं, वाढवून चढवून सांगणं, इतर गोष्टींवरती चर्चा करणं, ज्या गोष्टींमध्ये कोणाचं भलं नाही आहे, कोणाचा फायदा नाही आहे, काही नाही आहे, हे तर मित्रांनो होतच जातं. किती पण म्हणा. बरोबर. 4 लोक असे भेटलेत तर अशा गप्पा गोष्टी होतात, रंगतात आणि संपपलापा हे समजा कुठेतरी ब्रेक होत असतं. याच्याबद्दल आपल्याला काळजी घ्यायची. मग मुसावादा, पिसुणाय वाचा, फरुसाय वाचा, संपपलापा. राईट. हे जो करतोय ना ते झालं मिथ्या वाचा.
मग सम्मा वाचा कशी होईल समजा, की जो खरं बोलतोय, जो पियंग एव भासती, जे इतरांना आवडेल ना अशा भाषेमध्ये, अशा स्वरामध्ये बोलतोय. हा, जसं आहे तसं सच्चंग भासती, खरं बोलतोय. आणि धम्मंग एव भासती, धम्म म्हणजे काय तर धम्म, बुद्धांचा धम्म एक झाला. इतरांना मदत करणे हे पण धम्म झाला. इतरांना चांगली ॲडवाईस देणे हा पण धम्म झाला. इतरांना 2 गोष्टी चांगले समजावून सांगणं, मोटिवेशन देणं, प्रेरणा देणं, बरोबर, हे सुद्धा धम्म झाला. हे धम्मंग एव भासतीमध्ये मित्रांनो येतो. ठीक आहे, याला नीट समजून घ्या. चालता बोलता हे बरंच तुटतं, पण धार्मिक व्यक्ती लगेच याला समजून घेतो, अरे माझ्याकडनं असं असं होत आहे, मग तो स्वतःला लगेच आवरायचा प्रयत्न करतो. बरोबर, धार्मिक लोकांमध्ये किंवा धम्माच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांमध्ये आणि इतर लोकांमध्ये हा फरक आहे. जरी धम्मावरती चालत असताना काहीतरी लगेच एखादा शील ब्रेक होत असेल किंवा ब्रेक होत असेल, काहीतरी असे विचार येत आहेत, तर तो व्यक्ती जागरूक असतो. त्याला कळतं, अरे नाही, माझं चित्त आता दूषित झालंय, आता मी स्वतःला आवरलं पाहिजे. याच्या उलट जो धम्माचा त्याला गंधच नाहीये ना, तो शील वगैरे तोडून भरतेच कामं सगळं करून टाकतो आणि त्याला कदाचित पश्चाताप पण होत नाही. पण धम्माच्या मार्गावर जो चालतो, ज्याला धम्माचा गंध असतो ना, त्याला लगेच तो अवेअरनेसमध्ये असतो, नाही आता माझं चित्त खराब झालंय, माझा आता एखादा शील ब्रेक होऊ शकतो रागाच्या भरामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये, तो स्वतःला लगेच सांभाळायचा प्रयत्न करतो मित्रांनो. ठीक आहे, हा फरक ज्याला समजतोय ना, तर आपण धम्माच्या मार्गावरती खूप पुढे आहात किंवा खूपच चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतायत. हे ज्याला त्याला समजलं, खूप मोठी गोष्ट आहे. आता मित्रांनो, हे झालं सम्मा वाचा. इथे कोणाला काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे, एखादा शब्द नाही समजला ते, बाकी आपण प्रॅक्टिकल अप्रोच तर शेवटी घेऊया. ठीक आहे, हां बरोबर, नसेल कळलं परत एकदा चांगल्या प्रकारे व्हिडिओ बघा. ठीक आहे, बरोबर, ठीक आहे, जायचं पुढे, जाऊ पुढे. ठीक आहे, घ्या कीर्तीजी, पुढचं वाचा. सम्मा कम्मंतो, एक मिनिट, येस, सम्मा कम्मंतो, माईक सुरू करा. कशी वेस्ट नाही करत. सम्मा कम्मंतो, बोलू ना सर, वाचू ना? हो, वाचा. हो, सम्मा कम्मक्तो कमतोच भिक्कवे सम्मा कम्मक्तो पानातिपाता वेरमणी अधिन्न दाना वेरमणी कामे सुमिच्छाचारा वेरमणी अयम उच्चति भिक्कवे सम्मा कम्मक्तो. कम्मंतो. मित्रांनो, झालं का? किती सोपं झालं हे, कळलं का? किती सोपं आहे बरं का, आहे की नाही? काय सम्मा कम्मंतो कशाला म्हटलंय मग, की बाबा जो प्राणी हिंसा करत नाही, चोरी करत नाही, कामे सुमिच्छाचारा करत नाही, याला म्हटलं गेलेलं आहे सम्मा कम्मंतो. बरोबर का? बरोबर. धम्माच्या मार्गावर चालत असताना मला तर वाटतं सम्मा कम्मंतो आपल्या सगळ्यांचं खूप चांगलं होत आहे. ठीक आहे, कायेद्वारे आपल्याकडनं अकुशल कर्म होतच नाहीये. समजा एक आहे पाणातिपाता, प्राणी हिंसा करणं, एक आहे अदिन्नदाना म्हणजे चोरी करणं, आणि तिसरं आहे कामे सुमिच्छाचारा, व्यभिचार करणं. ठीक आहे, बरोबर, कळतंय? म्हणजे सम्मा कम्मंतो तर खूप चांगल्या प्रकारे आपण सगळे करत असाल, सम्मा वाचा पण चांगल्या प्रकारे करत असाल जागरूकपणे. सम्मा कम्मंतो तर खूपच छान. जर मित्रांनो सम्मा कम्मंतो तुटतंय ना, एखादं शील यातलं तुटतंय ना, सरळ तुमची एंट्री अपाय भूमीमध्ये. ओके, बरेच वर्ष जावे, बरेच कल्प अपाय भूमीमध्ये जावे लागतात यातलं काही शील चांगलं तुटत असेल तर. हां, अशा प्रकारे. मग आता सम्मा कम्मंतो काय, की बाबा ह्या 3 गोष्टींना नाही केलं म्हणजे सम्मा कम्मंतो. बरोबर, जो ह्या तिघांना करतोय ते मिच्छा कम्मंतोय. सम्मा कम्मंतो कधी होईल, जेव्हा तुम्ही प्राणी हिंसा नाही कराल. मग प्राणी हिंसा आपण नाही करणार, मग काय करू आपण, मैत्री दाखवू इतर व्यक्तींमध्ये, इतर प्राण्यांमध्ये आपण मैत्री दाखवू. अदिन्नदाना, अरे चोरी करायची नाहीये समजा. हां, मी झालं महिनाभर मी घरामध्येच बसून आहे, मी 30 दिवसांमध्ये मी अजिबात चोरी वेगळी केली नाही, पण मी पुण्य कमवतोय का? एक गोष्ट. पण 1 महिना असा गेला की मी काहीतरी दान देतोय, धम्मदान देतोय, भंतेंना दान पाठवते, रोज 10-10 रुपये का होईना मी भंतेंना दान पाठवतोय. मित्रांनो, करते तुम्हाला बरोबर, दोघांमध्ये फरक आहे ना. पहिली गोष्ट की बाबा तो अदिन्नदाना करतच नाही, तो चोरी करतच नाहीये, ते पण चांगलंच आहे. पण जर एखादा व्यक्ती रोज चोरी तर करतच नाहीये, पण रोज काही ना काही दान देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो, किती मोठं पुण्य आहे. होते कनेक्ट? किती मोठं पुण्य आहे,
किती वेगाने आपण धम्माच्या मार्गावर चालू शकतो. दान पारामी पूर्ण होते, समाकंमंतो होत आहे, ठीक आहे, त्यागाची भावना होते, नेखम्म होत आहे. कळतंय तुम्हाला? एक गोष्ट तुम्ही करायला जा धम्माच्या मार्गावरती मित्रांनो, 10 गोष्टी होत जातात ॲट अ टाइम. 10 गोष्टी होत जातात. जसं कुशल कर्मापैकी ओके दान होत जात आहे, जसं तुमची जसं पारामी होत जाते, ठीक आहे, पुण्य बढतं वाढतंच आहे, ते निब्बाणापर्यंत घेऊन जाईलच आणि ह्या जन्मानंतर कदाचित वरती पण घेऊन जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे ओके. फक्त इतकं प्रयत्न करा की आपलं पंचशील नाही तुटलं पाहिजे. पंचशील तुटलं ना तर खालीच जाणं. म्हणून मिनिमम पंचशिलाच्या वरतीच आणि मध्ये अष्टशीलच, चांगल्या प्रकारे अष्टशील. बस मित्रांनो, धम्माच्या मार्गावरती आपण खूप पुढे आहात. बरोबर. मग कामे सुमिच्छाचारा. बरोबर. एखाद्या व्यक्ती सिंगल असेल, लग्न झालं नसेल, त्याने चांगल्या प्रकारे त्याने ब्रह्मचर्याचं समजा पालन करावं. एक गोष्ट. एखाद्याचं लग्न झालेलं आहे तर आपल्या पार्टनरमध्ये आपण संतुष्ट राहावं. बरोबर. परदार गमन करू नये, ते केलं तर डायरेक्ट अधोगती आहे. भरपूर मोठे विपाक आहेत. जर व्यभिचार झाला तर खूप उदाहरण आहे धम्मपदकथेमध्ये, खूप भरपूर उदाहरण आहेत. ठीक आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मित्रांनो. पाणातिपाता वेरमणी अदिन्नदाना कामे सुमिच्छाचारापासून जो व्यक्ती दूर राहतो आणि मैत्री करत असेल, समजा दान देत असेल आणि त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करत असेल, बरोबर, तर हे झालं सम्मा कम्मंतो. बरोबर, सम्मा कम्मंतो. इथपर्यंत कोणाला काही विचारायचं आहे, सांगायचं आहे? ठीक आहे, असेल तर हात वर करा, आपण पुढे जाऊया. अजून मला किमान अर्धा तास तरी लागेल पुढचं घ्यायला. आता सम्मा दिठ्ठी, सम्मा संकल्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो. येस चेतनजी, प्रश्न आहे? ओके जी सर, सम्मा कम्मंतो मध्ये पाण्यातिपाता वेरमणी आहे, तर मला नेहमीचा प्रश्न पडतो. म्हणजे मी कधी घरी परित्रण वगैरे असलं तर भंतेंना पण विचारायचो की मग हे आपण आपल्याला जे डास वगैरे मारायला लागतात ते येतं का त्यात? कसं मारतात डास तुम्ही? असं बसला आणि चावला की मारतो. झालं, मग मेला तो डास. हो, बरोबर. झाली क्रिया. या हातावरती डास बसलाय माझा हा हात वर येतोय, इतके बी सेकंड घेतले, मायक्रो सेकंड म्हणा, आणि मग खूप मोठे गंमत झालंय ते. इथून सुरू झालं, इथे गेलं आणि इथून झालं. ठीक आहे, हो गंमत झालं ते. मग मी याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे, सम्मा कम्मंतो किंवा काहीतरी मला आठवत नाहीये ते शील आता, वाणिज्य नाही, चारित वारित शिलावरती. आपल्याकडे नेहमी दोन ऑप्शन असतात आपल्याकडे, किंवा 3 म्हणू मी. एक तर करायचं आहे किंवा 2 म्हणू. एक तर करायचंय किंवा नाही करायचंय, नेहमी 2 ऑप्शन असतात. मच्छर तर आलाय, एक तर मी त्याला मारेलच, बरोबर. दुसरा ऑप्शन काय, मी त्याला उडवून देईल. ठीक आहे, उडवून देईल, बरोबर. हे 2 ऑप्शन नेहमी असतात, बरोबर. खूपच, आणि बाय डिफॉल्ट लगे हात जातोच, झोपेमध्ये पण असताना हात जातोच समजा, पण तितकी आपल्याला सवय झाली आहे. मग कदाचित पुढे जाऊन किंवा अभ्यास करत असताना इतकं आपण जागरूक झालो आणि थोडीशी मेत्ता वाढायला लागली तर त्याच्याबद्दल पण मेत्ता वाटायला लागेल आणि त्याला आपण पण पळवायला सुरू करू. हो, गंमत बनतेच. एक मुंगी मरो का एक मच्छर भरो, गंमत प्राणी हिंसा होतेच आहे. ठीक आहे, म्हणून मित्रांनो काळजी घेऊया. जी बोला. एक प्रश्न आहे सर याच्या रिलेटेड. हो बोला. जसं म्हणजे सर, घरामध्ये झुरळ किंवा ढेकणे वगैरे ज्यावेळेला असतात तर आपण पेस्ट कंट्रोल म्हणून करतो, तर ती हिंसेमध्येच मोडतो का ते? हो, ते हिंसेमध्येच येतं. पण आपल्याला उपद्रव होतो ना घरामध्ये त्यांचा. मग आता बघा, ते नागरिकांनी करावं लागतं. तुम्ही बघा, करू नका करा हे मी म्हणत नाही. तुम्ही म्हटलं हिंसा आहे, हो हिंसा आहे. उदाहरण देतोय, महाकस्तपांचे मी हे टाकलंय, थेरगाथा टाकले, अट्टगाथा, 3 व्हिडिओज आहे. महाकस्तप माहिती घर का सोडतात, 12 योजनपर्यंत त्यांचे शेत असतं, शेतामध्ये गेलेले असतात. शेतामध्ये काय ते सुरू असतं, काय नांगरणे नाही, जेव्हा आपण म्हणजे त्याला काय शब्द मला आठवत नाही, म्हणजे नाही काय खालची जमीन वर येते, ओके, असं ते नांगर काहीतरी सुरू शेतामध्ये काम सुरू आहे. आणि जसं ते खालची जमीन, ठीक आहे, खालची जमीन वरती येते, ऐका, तर काही किडे मकोडे, काहीतरी काय अळ्या वगैरे काहीतरी असेल ते येत आहेत. ते जसं वरती आलं तसे इतर पक्षी येऊन त्याला खात आहेत. आता महाकස්සप, पिप्पली त्यांचं नाव होतं, महाकස්සप विचारतात, अरे इथे प्राणी हिंसा होते, हे प्राणी येऊन ते खात आहेत, तर हे पाप कोणावरती येईल? ते काम करणारे लोक म्हणतात मालक तुमच्यावरती येईल. ह्या उद्देशावरून महाकස්සप गृहत्याग करतात.
सेम टायमाला त्यांची पत्नी तर नाव मला आठवत नाही आहे, चांगलंच नाव आहे वाटतं, भद्दा कपिलानी, सॉरी मला माहिती नाही. त्यांची पत्नी काय केलेलं असतं, गच्चीवरती त्यांनी काहीतरी धान्य वाढत घातलेलं असतं. मग त्याच्यामध्ये काय किडे असतील किंवा काय की नाही काहीतरी इन्सेक्ट असतील, आपले काय धनोर वगैरे त्याला आपण म्हणतो असेल, पक्षी येत आहेत ते खात आहेत. ते विचारते दासींना की हे पाप कोणावरती येईल, तर म्हणजे तुमच्यावरती येईल. इथे महाकश्यप, इथे त्यांची वाईफ समजा, म्हणजे महाकश्यपांचं आधीचं नाव पिप्पली, ओके, म्हणजे भिक्षू होण्याच्या आधी दोघांना एकाच वेळेस असे विचार येतात आणि ते तेव्हा त्या विचाराने गृहत्याग करतात, त्या उद्देशाने गृहत्याग करतात. ठीक आहे. आता ज्याला जसं पटेल त्याने तसं करावं आणि प्राणी हिंसेपासून आपण किती दूर असलं पाहिजे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मग अजून प्रश्न येतो, आम्ही मांस खातो, मग आम्ही तर मारत नाही, मग तो मारणारा दुसरा असतो. ज्याने त्याने हा त्याच्या सत्सद विवेक बुद्धीने घ्यावा, बस. मग ह्या गोष्टी डिस्कशनच्या आणि डिबेटच्या पण आहे, बरोबर. ज्याने त्याने याला चांगल्या प्रकारे समजून घ्यावं, बरोबर, अशा प्रकारे. ठीक आहे. आणि ह्याच्यावरती आपण, मला नाही माहीत उपाय, मला नाही माहीत, नका करू. उपद्रवी जे प्राणी असतात, समजा आता डोक्यातली ऊ असते किंवा जे मानवाला त्रासदायक, दोन ऑप्शन तर नेहमी असतात ना सर, दोन ऑप्शन नेहमी असतात. एक तर त्याला मारा किंवा त्याला जीवनदान द्या, तुमच्या हातात आहे. जीव पण काढली तरी असतं ना ऑप्शन. लहानपणी मला आठवते, लगेच टिचकन मारायचो, हे की नाही, बरोबर. आठवतंय, खूप चांगलं आठवलं मला अचानक, बरोबर, हे की नाही, लगेच का इतरांचं बघितलं ना, बरोबर, इतरांचं बघितलं, हो, राईट. मग आता नेहमी ऑप्शन असतो आपल्याकडे, मच्छर असो, ऊ असो, मुंगी असो, काही असो, नेहमी आपल्याला दुसरं ऑप्शन असतं. बघा धम्म तुम्हाला नेहमी दुसरं ऑप्शन पण देतो. बघा, प्राणी हिंसा करतोय, करेल तर डायरेक्ट खाली जाशील, नाही केले तर तो तुला जीवनदानच देतोय, अशा प्रकारे. ठीक आहे मित्रांनो, बघा हा खूप मोठा विषय, याच्यावरती लोकांचे वेगवेगळे मतं असू शकतात. मग कोणी म्हणतं सर अशी एक्स्ट्रीम लेवलची प्राणी हिंसा हे पाप आहे. अरे मग सौम्य लेवलची काय, ती पण प्राणी हिंसाच आहे ना. मग त्याच्यामध्ये तुमचं इंटेन्शन काय ते पण महत्वाचं आहे. एका भंत्यांचा पाय चुकून थांबा, आधी माईक बंद करा सगळ्यांनी, ठीक आहे, नंतर व्हिडिओमध्ये आवाज येईल. एका भंतेचा पाय चुकून एका सापावरती पडला, चुकून पडला, तो साप मेला. त्या भंतेनं वाटलं माझ्यामुळे मेला, माझ्यामुळे मेला, माझ्यामुळे मेला. त्यांना वाटलं की हे कंब माझं झालं, मग त्यांना ते विपाक भोगावे लागले, जरी त्यांची चूक नव्हती. ते तर चुकीने झालं ना, माझं इंटेन्शन तसं नव्हतं. समजा चालत असणार एखादा मच्छर मुंगी काहीतरी पायाखाली आली, ती मेली, अरे माझं इंटेन्शन नव्हतं त्याला मारायचं. हेतू फार महत्वाचा आहे, आणि हा हेतू इतका वेळ लागतो याला हे कम्म व्हायला, हे पण हेतूच आहे. हे मी हेतूने मारतोय, हे नीट समजून घ्या. कालांतराने हे प्रोसेस हळूहळू समजत पण जाईल, आणि मग ती थोडी मेत्ता आपली जागरूक झाली तर मित्रांनो आपल्याला समजत पण जाईल, बाबा कम्म कुठं झालं, माझा हेतू काय होता, वेगळे वेगळे अशा प्रकारे. ठीक आहे, जायचं पुढे. नाव काय सांगितलं सर? पिप्पली नाव होतं, पिप्पली. आता विषांतर मी होऊ देणार नाहीये, मला पुढे जायचंय, आता 1 तास लागेल. ठीक आहे सर, ते इंटेन्शन वरच होतं माझं पुढचं, की ते डासांमुळे आपल्याला म्हणजे बिमारी पण होतात ना वेगवेगळी, मग ती प्रिव्हेंट करायला म्हणून आपण जर मारतोय तरी मग ते इंटेन्शन तसंच होईल का? सर, तुम्ही आता तुमच्या बेडवरून किंवा तुमच्या खुर्चीवरून उठलात आणि तुम्ही जसं खाली पाय ठेवाल, किती मिलियन्स बिलियन्स ट्रिलियन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, ते किती मरतील, काय कराल मग आता. मी माझा हात असा उचलून इथे ठेवला टेबलवरती, किती करोडो असे काहीतरी असतील मायक्रो, बरोबर, ते पण मरतील, राईट. बघा नीट्स आहे, ह्या गोष्टी आहेत, आणि हा डिबेटेबल आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं. एक जातक पण आहे, ओके. बोधिसत्वाला त्याच्या पूर्वजन्मातनं आठवतो, अरे मी एकदा राजा होतो, मी असं केलं तसं केलं, मी याला अशी शिक्षा दिली, मी त्याला तशी शिक्षा दिली, आणि त्याच्यामुळं मला नरकवास पण भोगावा लागला, समजा, थांबा, असं काहीतरी होतं. त्याला आठवतं. मग 16 वर्षापर्यंत बोधिसत्वे फक्त बेडवरती असतात, मुक्याचं बधिराचं ऍक्टिंग करतात, अपंगाची ऍक्टिंग करतात. 16 वर्ष काहीतरी वर्ष आहे, की बाबा माझ्याकडनं असं माझ्याकडनं कुठलं, म्हणजे भविष्यामध्ये मी राजा बनेल तर मला असंच करावं लागेल, तर म्हणून मी आतापासून असंच करतो. खूप मोठी स्टोरी आहे ती. त्यांच्याकडनं असं कुठल्या प्रकारचं अकुशल कम्म होऊ नये. खूप तारेवरची कसरत आहे जर तुम्ही असा विचार केला तर. ठीक आहे, आता जितकं कुशल कम्म होता येईल त्याच्यावरती आपण फोकस करूया, मी तर असं म्हणेल. ठीक आहे, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे, मग मॉर्टिन लावलं पाहिजे का, मग काय 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 हे आपण आपलं बघा. ठीक आहे, मी जर म्हटलं की नाही मॉर्टिन लावलं 2-4 मच्छर मेले तरी काही हरकत नाही, ते तर असंच झालं, ते तर करायला पाहिजे, अरे ते माझ्यावरती येऊन जाईल, बरोबर. बोलताना पण एखाद्याला ॲडवाईस देताना पण नीट सांभाळून. ठीक आहे,
हा मग तुम्ही पेस्ट कंट्रोल करू शकतात. मी असं बोललो, जे जितके पण प्राणी मरतील ना त्याचा माझा पण त्याच्यामध्ये माझा भाग होऊन जाईल, त्याचा माझा म्हणजे काय ते त्या अकुशल कर्मामध्ये माझा समभाग होऊन जाईल. म्हणून इतरांना सांगताना सुद्धा इथे थोडा शांतपणे घ्या. मला हे प्रश्न बरेच येतात, सर आम्ही नॉनव्हेज खाल्लं पाहिजे का, मग ते तर कापणारे दुसरे असतात, आमच्याकडे तर ते असं रेडीमेड भेटतं वेगळे वेगळे. खूप प्रश्न आहे त्याच्यावरती. ज्याने त्याने थोडं आपलं म्हणजे बाबा विवेक थोडा सांभाळून की बाबा हा ठीक आहे, पण जास्त आपण फोकस करूया आपल्या कुशल कर्माबद्दल. बरोबर, अशी गोष्ट. ठीक आहे, ठीक आहे. जर वेळ असेल तर आपण एक स्टोरी घेऊ याच्यावरती, प्राणींसेवरती. आता दिशांतर होऊ देणार नाही. आता आपण पुढे जातोय आणि पुढचं कोण वाचेल? हात वरती करा. सर मी वाचू? येस बेटा, वाचा. आरोही मॅडम वाचा. माईक बंद आहे तुमचा. सॉरी सर. सम्मा आजीवो कतमोच भिक्खवे सम्मा आजीवो इदं भिक्खवे आर्य सावको मज्जा आजीवं पहाय मिच्छा आजीवं पहाय सम्मा आजीवेन जीवितं कप्पेति अयं उच्यते भिक्खवे सम्मा आजीवो. मित्रांनो तुम्ही पण सोबत वाचताय ना हे. सम्मा आजीवो कशाला म्हटलंय? मिच्छा आजीवोला सोडलं की सम्मा आजीवो झाले. आता मिच्छा आजीवो म्हणजे काय मित्रांनो? आपल्या घरामध्ये येणारा पैसा, आपल्या घरामध्ये जे काही धन येतं, पैसा येतो, त्याने आपण जीवन कप्पे ते आपलं जीवन जगतो. बरोबर, आपलं जे लिवलीहूडचं साधन आहे, बरोबर, जीवन जगण्याचं साधन आहे, ते सम्मा असलं पाहिजे. आधी मिच्छा म्हणजे काय हे आपण बघूया. एक सूत्र आहे वाणिज्य सूत्र. त्याच्यामध्ये बुद्ध म्हणतात की ह्या 5 गोष्टींच्या थ्रू तुमच्या घरामध्ये पैसे नाही आले पाहिजे. बघा बरं फोटो काय काय दिसतंय तुम्हाला इथे. ठीक आहे, एक आहे मांस दिसतंय. मांसांचा व्यापारामध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली तुम्ही इन्व्हॉल्व नसले पाहिजे. दुसरं आहे प्राणी. प्राण्यांच्या व्यापारामध्ये सेलमध्ये किंवा ओके अशामध्ये तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली नसले पाहिजे. नंतर आहे आपलं लिकर, आपलं काय मद्य. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्व नसले पाहिजे. विष आता काही काही विष म्हणजे पॉयझन काहीतरी आपल्या मेडिसिन गोष्टी पण आहेत, पण इलिगल गोष्टींसाठी जसं ड्रग्ज झाले किंवा काय झालं याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इन्व्हॉल्व नाही झालं पाहिजे. आणि शस्त्राच्या व्यापारामध्ये तुम्ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इन्व्हॉल्व नाही झालं पाहिजे. या गोष्टींच्या मार्फत तुमच्या घरामध्ये पैसा नाही आला पाहिजे. जर येत असेल तर ती आहे मिच्छा आजीवो. त्याचबरोबर लोक म्हणतात 25 दिन में पैसा डबल. बरोबर, खूप सारे स्कीम असते. 3-4 लोक तुमच्याकडे पण आले असतील, अरे ही स्कीम आहे, ती स्कीम आहे, नवीन कंपनी, रशियाची कंपनी, अमेरिकेची कंपनी, चीनची कंपनी, असे तसे मध्ये मध्ये खूप चाललं आहे. कोरोनाच्या काळामध्ये हा कॉईन आलाय, तो कॉईन आलाय, वगैरे वगैरे वगैरे, हे खूप चाललं. लोकांना आमिष देण्याचा प्रयत्न केला गेला. बरोबर, याच्यापासून पण दूर राहिलं तर बरंच आहे. कोणाला ठगून, कोणाला कुठलं आमिष दाखवून, कोणाला लुटून, बरोबर, 1चे 2 करून एखाद्या गोष्टीवरती जे मार्केटचे स्टँडर्ड असतील त्याचं कमिशन लावलं ठीक आहे, पण 1/2च्या 1/2 भाव लावून जर कोणाला कोणाची लुटमार केली असेल, लुटून केलं असेल, ठगून केलं असेल, धूर्तपणे केलं असेल, त्या मार्गाने जर आपल्या घरामध्ये पैसा येतोय मित्रांनो, तर ते झालं मिच्छा आजीवो. खूप पेत लोकांमध्ये याचे विपाक आहेत मिच्छा आजीवोचे, भरपूर खतरनाक आहेत. बरोबर, हे झालं मिच्छा आजीवो. व्हेरी गुड. जर ह्या सगळ्या व्यवहारात, ह्या सगळ्या व्यवसायामधनं किंवा अशा गोष्टींमधनं आपल्याकडे पैसे येत नसतील तर व्हेरी गुड, चांगला जॉब आहे, चांगला व्यवसाय आहे, साधू. बरोबर, अशा प्रकारे. मग ज्या व्यक्तीच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने पैसा पाणी येत असेल, बरोबर, चांगल्या पद्धतीने पैसा पाणी येत असेल व्हॅलिड रिझनमध्ये, मग त्याच्यामध्ये टॅक्सेस पण वेळेवरती भरणं, टॅक्सेसची चोरी करणं, ते पण मिच्छा आजीवो होऊन जाईल. बरं का, अशी गोष्ट काळजी घ्या, या गोष्टींची पण काळजी घ्या. रीता मॅडम हसतायत. ठीक आहे, टॅक्सेसची चोरी करणं असेल किंवा काय असणं, बरोबर, तर याच्यावरती पण म्हणजे हे सगळ्यांसाठीच आहे, इन्कम टॅक्स भरणं किंवा इतर गोष्टी असतात अशा प्रकारे. ठीक आहे, तर ह्या गोष्टीवरती ज्या लोकांचा याच्यावरती, ज्या लोकांकडे चांगल्या पद्धतीने घरामध्ये पैसा येत असेल तर ते झालं आपलं सम्मा आजीवो. इंटेन्शन पण महत्त्वाचं आहे. कधी कधी ह्या गोष्टी लक्षामध्ये नसतात, ठीक आहे, पण इंटेन्शनली काय होत असेल तर मित्रांनो ते मिच्छा आजीवो होऊन जाईल. आणि अपाय भूमीमध्ये याचे बरेच विपाक आहेत. येस आरोही मॅडम बोला. सर तुम्ही आता म्हणाले जर का इंटेन्शन वाईट नसेल तर होणार नाही, पण तुम्ही आता जे सांगितलं होतं ना
भंतेजींची गोष्ट, तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडून चुकून मेला होता तो साप, तरी त्यांना विपाक झाला त्यांनी होता. ते लावून घेतलं, कम्म ओढून घेतलं. कम्म ओढून घेण्याचं पण मी उदाहरण देईल आता, नाही नंतर देईल. आता मला वाटतं 9 वाजतील आज, थांबा आता मला पुढे जाऊ द्या. ठीक आहे. कम्म कसं लावून घेतो एखाद्या व्यक्ती, त्याचं उदाहरण आहे. ठीक आहे. झालं तर झालं, त्याला लगेच सोडायचं. आपली चुकी असं नसतो, त्याला लगेच सोडायचं. झालं, चुकी झाली, माफ करा, ठीक आहे, लगेच मूव ऑन करा पुढे. त्याला चिकटून राहिलं, लावून धरलं ना, ते कम्म वाढत जातात, ते मल्टिप्लाय होतात, खतरनाकपणे मल्टिप्लाय होतात. आता पुढे मी जातो. हे झालं सम्मा आजी. हो, नंतर जी खोडके सर. ठीक आहे, असं होतं. थांबा, हे सेस मी हा बोला सर. नाही, थांबा मी पुढे आवाज देतो. मित्रांनो, सम्मा व्यायामो हा खूपच महत्वाचा पॉइंट आहे. जर याच्या पुढे तुम्ही ऐकलं असेल सम्यक व्यायामो, काय शब्द आहे त्याला? सम्यक व्यायामो, राईट एफर्ट्स, असं काहीतरी. मित्रांनो, याला नीट समजून घ्या. हे तुम्हाला खूप पुश करेल निब्बाणाच्या मार्गावर जाण्यासाठी. तुमची पारमी, तुमची वीर्य पारमी, तुमची अधिष्ठान पारमी पण येथे तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकतात. काय नीट ऐका आता. 100% लक्ष आता माझ्याकडे असू द्या. काय 4 गोष्टी आहे मित्रांनो सम्मा व्यायामामध्ये. व्यायाम करायचा आहे, सोप्या भाषेमध्ये व्यायाम करायचा. कसा व्यायाम करायचा आहे बघा. 4 गोष्टी याच्यामध्ये. पहिली गोष्ट बघा, काय नीट बघा. इद भिक्कवे भिक्खू अनउपन्नानं पापकानं अकुशलानं धम्मानं अनुपादाय छंदं जनेते वायमती वीर्य आरभती चित्तं पगणाती पदहती. काय समजा, हे माझं चित्ताची लेवल आहे. काहीतरी अकुशल धम्म किंवा अकुशल स्वभाव, अकुशल विचार कुठेतरी असे दडलेले आहेत, संखार दडलेत. त्याला मला वरती येऊ द्यायचंच नाही आहे. समजा द्वेष मनामध्ये आहे, पण आता सध्या शांत आहे. पण त्याला जर मी वरती काढला तर किती कम्म बनतील, कळतंय? मग तो आता शांतच आहे, त्याला शांतच असू द्या, त्याला वरती नका येऊ देऊ. काय बघा नीट बघा. अनउपन्नानं, जे अजून उत्पन्न झालेले नाहीये ना, पापकानं अकुशलानं धम्म, जे काही अकुशल धम्म जे उत्पन्न झाले नाहीये ना, त्यांना उत्पन्न होऊ देऊ नका. इंद्रिय सुखांमध्ये जी आसक्ती असेल, काम राग असेल, ती शांत आहे ना, त्याला उत्पन्न होऊ देऊ नका. कळलं? मग ते इंद्रिय म्हणजे राग असेल, मोह असेल, दोष असेल, त्याला उत्पन्न होऊ देऊ नका. हा झाला पहिला व्यायाम. फॉर एक्झाम्पल, एखादा धार्मिक व्यक्ती विहारात जात असेल, त्याने आतापर्यंत कधी याचं सेवन केलं नसेल, तर आपण त्याला इथे पकडूया. पण कधी असा प्रसंग येऊ देऊच नका की ते चित्त वरती येऊन जाईल आणि तुम्ही याचं सेवन करायला लागेल. खूप सोपं उदाहरण दिलं मी, बरोबर? त्याला इथेच राहू द्या. तसे विचार, तसा स्वभाव कधीच नाही आला पाहिजे वरती, आणि आलं तर सगळे शिलं तुटू शकतात, बरोबर? त्याला इथेच असू द्या. पहिली गोष्ट कळलं? एक सोपं असं उदाहरण दिलं. मग धम्म काय? स्वभाव आहे, इतर स्वभाव आहेत, ते जसं वरती येतील तसं अकुशल कम्म होत जाईल. म्हणून त्याला तुम्ही तिथेच राहू द्या, निमित्त देऊ नका वरती यायला. झाला हा पहिला व्यायाम. जमेल का हा व्यायाम? बरोबर जमेल, करावा लागेल निब्बाणाच्या मार्गावरती. दुसरं आहे, समजा उपन्नानं पापकानं अकुशलानं धम्मानं पहानाय. जे काही अकुशल धम्म, अकुशल स्वभाव, अकुशल विचार, सोप्या भाषेमध्ये जे वरती आलेले आहेत ना, त्याला मला काय करायचं माहितीये? पहानाय. त्याला मला नष्ट करायचंय, दूर करायचंय, संपवायचंय. छंदं जनेती, याचा मला छंद जोपासायचा आहे, छंद आणायचा आहे. माझे अकुशल कर्म कमी कमी करण्याचा मला छंद आणायचा आहे. वायमती, मला मेहनत करायची आहे, प्रयत्न करायची आहे. वीर्यं आरभती, वीर्य करायचंय मला. मित्रांनो, वीर्य पारमी येते इथे. अकुशल कर्म कमी 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 करायचंय मला, याचं मला वीर्य करायचंय. चित्तं पगणाती, चित्ताला मला असं थोडं स्ट्रॉंग करायचंय. अरे हे अकुशल कर्म मला कमी करायचंय. पदवती, मेहनत घ्यायची. काय? फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती त्याचे 5ही शिलं तोडतोय, सगळे अकुशल कर्म वरती आलेत, पण तो आता त्याला थोडा आता धम्म समजला. तो म्हणतोय, अरे यार माझे शिल तुटतायत, हे चुकीचं आहे. आता तो खूप मेहनत घेतोय, हे शिल तुटू देणार नाही. त्याचे अकुशल कर्म तो आता कमी 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 करत 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 संपवून टाकतोय. कळलं? हा झाला दुसरा व्यायाम. उत्पन्न झालेले अकुशल धम्म पहानाय, त्याला नष्ट केलं जातंय. उत्पन्न झालेले अकुशल धम्म त्याला नष्ट केलं जात आहे. हा झाला मित्रांनो दुसरा व्यायाम. कळलं? कळलं? आता तिसरा व्यायाम काय मित्रांनो माहिती आहे तुम्हाला? की अनउपन्नानं कुशलानं धम्मानं.
काही कुशल धम्म, दान, शील, भावना, पैया वेगळे 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 हे उत्पन्न झालेले नाही आहे. मग त्याला उत्पन्न होण्यासाठी तुम्ही मेहनत करा, छंद करा, मेहनत घ्या, प्रयत्न करा, वीर्य करा. मी कधी विहारात गेलो नाही आहे, मला विहारात जायचं आहे, याचे विचार वरती येऊ द्या. मी कधी दान दिलं नाही, मला दान द्यायचं आहे, मला वरती येऊ द्या. मी कधी ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं, याला वरती येऊ द्या. ब्रह्मचर्याचं पालन करू, दान देऊ, शील देऊ. कळतंय हे? जे कुशल धम्म माझ्या मनामध्ये आतापर्यंत उत्पन्न झाले नाही, त्याला मला आता उत्पन्न करायचं आहे. हे झालं तिसरं. आणि मित्रांनो, चौथं काय बघा, लगेच कळलं असेल तुम्हाला. जे काही कुशल धम्म मी उत्पन्न केलेले आहे ना, पण काही असेल ते दान, शील, भावना, इतर हेला धम्म म्हटलंय. हा, जे कुशल चित्तिका असेल ते वरती आपण आणलेलं. त्याला माहिती काय करायचंय? कुशल धम्म ठितिया, त्याला तिथेच राहू द्या. खाली परत त्याचा ऱ्हास नको व्हायला, ते संपायला नको, त्याला वरती आणा. असमोसाय, त्याला हलू देऊ नका, त्याला शेक होऊ देऊ नका, तिथेच राहू द्या. भियो भावाय, त्याला मोठं करा. वेपुल्लाय, विपुल शब्दानं विपुल प्रमाणामध्ये, वेपुल्लाय त्याला मोठं करा. बरोबर? भावनाय, त्याला अजून डेव्हलप करा, त्याची अजून भावना करा, त्याला प्रॅक्टिसमधून त्याला अजून वाढवा वाढवा वाढवा. पारिपूर्या म्हणजे आता हे विशेषण आहेत की मोठं करा, वाढवा, परिपूर्ण करा. याचा तुम्हाला छंद करायचं आहे, मेहनत करायची आहे, वीर्य करायचं आहे, चित्ताला दृढ करायचं आहे. हे झालं मित्रांनो चौथा व्यायाम. कळलं का मित्रांनो तुम्हाला? सम्मा व्यायाम काय असतो ते कळलं? खूप सोपं करून सांगितलंय. नीट समजून घ्या, नीट समजून घ्या. व्हिडिओ नंतर बघाल ना, परत एकदा बघा, थांबून बघा, परत बघा. खूप सोपं आहे. पहिलं काय, परत एकदा. अकुशल धम्म खाली असतील त्याला खालीच असू द्या, त्याला वरती येऊ देऊ नका. एक. अकुशल धम्म काही वरती आले असतील त्याला लगेच खाली टाका. हा दुसरा व्यायाम आहे. तिसरं, कुशल धम्म, कुशल विचार, कुशल काहीतरी असतील त्याला वरती येऊ द्या, त्याला वरती आणा. आणि चौथं, जे कुशल कर्म वरती आलेले आहेत ना त्याला अजून वाढवा. हे झालं सम्मा व्यायामो. व्यायाम करायचं आहे आपल्याला मित्रांनो. होईल का? बरोबर? नीट समजून घ्या. मग याला छोट्या रूपामध्ये आपण कसं करू? बाबा मी दान नाही दिलं, मला दान द्यायचं आहे. मी हे दान दिलं, मी अजून दान देईल. मी शिलाचं पालन नाही केलं, शिलाचं पालन करायचं आहे, अजून शिलाचं पालन करेल. ठीक आहे? नीट समजून घ्या. आणि स्वतःला नंतर तुम्ही एक गृहपाठ द्या की मी कशा प्रकारे अर्यो अठ्ठांगिको मग्गाचा माझ्या डे टू डे लाईफमध्ये, प्रॅक्टिकल लाईफमध्ये अभ्यास करतोय. स्वतःला अभ्यास द्यायचा आहे. फक्त धम्म ऐकून नाही होणार, प्रॅक्टिस करायची त्याच्यावरती. मित्रांनो लक्ष आपण घेऊ पुढे. हा होता सम्मा व्यायामो. आणि मग मित्रांनो आहे सम्मा सती, सम्मा समाधी, जे इथे असलेल्या 90% लोकांना थोडंसं समजायला कठीण जाईल. पण आपण कसं घेऊ मित्रांनो? सम्मा सती. कोणी आहे इथे ज्यांनी विपश्यना प्लस सतीपठ्ठान केलंय? लगेच हे करा, हात वर करा. ओके, विश्रांतीची काही बोलताय तुम्ही? विचारताय काही? नाही? ओके, सतीपठ्ठान केलंय? राईट. ओके, व्हेरी गुड, क्या बात आहे. सम्मा सती मित्रांनो, सम्मा सती. चला, ज्यांनी नाही केलं विपश्यना, लवकरात लवकर विपश्यना करा मित्रांनो. तुम्ही खूप मिस करत आहात. जर विपश्यना नसेल तर बघा, कायानुपस्सी, वेदनानुपस्सी, चित्तानुपस्सी आणि धम्मानुपस्सी. मित्रांनो सतीमध्ये राहायचं आहे. माईक बंद करा. सती म्हणजे सोप्या भाषेमध्ये अवेअरनेस, जागरूक राहायचं आहे. पण मग जागरूक कसं राहायचं आहे? तर जागरूक असं राहायचं आहे काय? कथमाज भिक्कवे सम्मा सती, भिक्कवे भिक्खू काये कायानुपस्थिती. आता विपश्यना नाही केली ते थोडंसं कठीण जाईल समजायला. पण कसं समजा, तुम्ही सतीमध्ये आहात, कायेवरती काय काय होतं आहे ना, काय काय संवेदना होत आहेत ना. आतापि संपजानो सतीमा विनय लोके अभिजा दो मनस्थ. मी सोप्या शब्दामध्ये सांगतो, सोप्या भाषेमध्ये. कायेवरती काय होतं आहे ना त्याला जसंचं तसं बघायचं. उपेक्षेमध्ये, समतेमध्ये, पय्येमध्ये बघायचं. एक. बरोबर? संवेदना होतात, सुखद, दुःखद, असुख, अदुःख, त्याला जशा तसं बघणं. हे झालं कायानुपस्थिती. मग दुसरं आहे वेदनानो. जी वेदना होत आहेत ना ठोस कुठंतरी आतमध्ये, मग ते सुखद असतील, दुःखद असतील, असुख अदुःखद असतील, त्याला बघायचं आहे. कसं? उपेक्षेमध्ये, पय्येमध्ये, समतेमध्ये. वेदनानुपस्थिती.
मग आहे चित्तानुपस्सी, चित्त उत्पन्न होतात, वेगवेगळे प्रकारचे स्वभाववरती चित्तवरती येतात, त्याला जसं तसं बघणं. बरोबर? कसं? समतेमध्ये, सतीमध्ये, उपेक्षेमध्ये, पय्येमध्ये. त्याच्यावरती रिॲक्ट नाही करायचंय. आणि मग शेवटी आहे धम्मानुपस्सी, चित्त कुठला धम्म स्वीकार करतोय, चित्त कुठला धम्म वरती आणतोय ना, धम्मानुपस्सी. अकुशल, कुशल, अदुःख, असुख असे काही धम्म असतील समजा, किंवा असे काही विचार असतील, स्वभाव असतील, त्याला समतेमध्ये, उपेक्षेमध्ये आणि पय्येमध्ये बघणं. हे मित्रांनो चालता बोलता नाही होत. याला मांडी मोडून बसावं लागतं आणि चांगल्या प्रकारे समजून घ्यावं लागतं. आणि मग विपश्यना खूपच स्ट्रॉंग झाली तर लोक चालता बोलता सुद्धा सतीमध्ये असतात. आणि बुद्ध म्हणतात महासतीपट्ठाण सुत्तामध्ये की जो खूप चांगल्या प्रकारे किती दिवस येते? 7 दिवस. बरोबर? 7 दिवस सतीमध्ये असेल ना मित्रांनो, तर तो निब्बाणापर्यंत लगेच जातो. ही डायरेक्ट गॅरंटी आहे. डायरेक्ट गॅरंटी देतात बुद्ध, गॅरंटी अशी गोष्ट आहे. पण ती सती पण त्या लेवलची असली पाहिजे, त्या लेवलची. आता मित्रांनो इथे सांगण्यासारखं एवढंच आहे. सम्मा सतीमध्ये या 4 गोष्टी आहे. काय? कायानुपस्सी, कायावरती काय होतंय ते बघणं. वेदनेमध्ये काय होते ते बघणं. दुसरं. तिसरं, चित्तामध्ये काय होतंय ते बघणं. चौथं, धम्मानुपस्सी. आता जे सतीपट्ठाण त्याच्या पुढे गेलेले त्यांना थोडं लगेच कनेक्ट झालं असेल. ठीक आहे. ज्यांची विपश्यना नाही झाली त्यांनी कृपया प्रयत्न करा सतीपट्ठाणपर्यंत पोहोचायचं. ठीक आहे. आता इथे सांगण्यासारखं मित्रांनो एवढंच होतं. पुढे मी जातोय आता सम्मा समाधीमध्ये. सम्मा समाधी मित्रांनो परत एकदा काय झालं याला. आता मित्रांनो तुम्ही हे बघितलं असेल, आधी सील करावं लागेल मग समाधी होईल. बरोबर? आणि मित्रांनो समाधीला जाण्यासाठी जे लोक विपश्यनेला गेले किंवा जे अजून नाही गेले नीट समजून घ्यायला. समाधी काय आहे? चित्ताला एका गोष्टीवरती केंद्रित करणं म्हणजे समाधी. बरोबर? जसं आनापान आपण सगळ्यांनी ऐकलंय. काय करतो आनापानमध्ये? आपण म्हणजे श्वासाला आपण आलंबन घेतो आणि त्याच्यावरती आपण चित्त कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करतो. 40 प्रकारचे कंबठान आहे, त्याच्यापैकी आनापान एक आहे. इतर बरेच कंबठान आहे ते तुम्हाला विशुद्धिमग्ग या ग्रंथामध्ये सापडतात, कंबठान गहन वर्णनामध्ये. राईट? आपण आनापान घेऊया. आनापान घेऊन एखादा व्यक्ती चांगल्या प्रकारे ध्यान करायला सुरू करतो. तुम्ही आणि मी. तुम्ही जर 10 डेजमध्ये केलं असेल शिबिर, तुम्ही ऐकलं असेल की आधी 7-7 आठवड्यांचे शिबिर असायचे. 45 डेज म्हणजे 7-7 आठवड्यांचे, 1.5 महिन्याचे शिबिर असायचे पूर्वीच्या काळामध्ये. बरोबर? लोक 1/3 टाईम आनापान करायचे मग पुढे जायचं. बुद्धांच्या वेळेस असं होतं की एखादं आलंबन घेऊन त्याच्यावरती समथ करायचं, समाधी करायची. नीट आहे का? हे नीट आहे का? चित्ताला एकाग्र करायचं कुठपर्यंत? 4थ्या ध्यानापर्यंत. बरोबर? आणि जसं 4थं ध्यान झालं ते लोक करायचे विपස්සना. ठीक आहे? विपश्यना ही प्रोसेस होती त्यावेळेस सुद्धा. आज आपण 10.5 दिवसामध्ये निपटून टाकतो असो, ही वेगळी गोष्ट आहे. सम्मा समाधी काय? एखाद्या आलंबनाला घेतलं, जसं श्वास आहे, श्वासाला घेतलं किंवा एखादं कसिनं असेल किंवा इतर काय असेल. बरोबर? त्याला घेऊन त्याच्यावरती विचक्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता या इतक्या प्रकारच्या प्रोसेस करून मग होईल पठम ध्यान. पहिल्या लेवलचं ध्यान. ध्यान म्हणजे काय? ध्यानाचं प्रकार आहे, कॉन्सन्ट्रेशनचा प्रकार आहे. म्हणजे चित्त इतकं एकाग्र होऊन गेलं की एका लेवलला पोहोचलं. जिथे चित्त आता डिस्टर्ब नाही होत ना, तिथे विभिन्न प्रकारचे विचार नाहीत. तिथे फक्त तुम्ही एकदम तुमच्या आलंबनावरती तुम्ही स्थिर आहात. हे झालं प्रथम ध्यान. मग वितक्क जातं, मग द्वितीय ध्यान, मग वितक्क विचार केलं समजा, मग 3रं ध्यान, मग 4थं ध्यान. आणि मग 4थं ध्यान झालं की मग लोक विपश्यना करायला मित्रांनो सुरू करायचे. ही होते बुद्धांच्या वेळेस प्रोसेस. आज सुद्धा बरेच ठिकाणी समजा बौद्ध राष्ट्रांमध्ये किंवा म्यानमारमध्ये अशा प्रकारचं होत असेल. ठीक आहे मित्रांनो? सम्मा सती आणि सम्मा समाधीमध्ये सांगण्यासारखं एवढंच आहे. काय? की एक आलंबन तुम्ही घेतलं, त्याच्यावरती इतकं कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे की ते पठम ध्यानापर्यंत जाईल. आता सम्मा समाधी मुळात खूप मोठा टॉपिक आहे, भरपूर मोठा टॉपिक आहे. याच्यासाठी काही काढावं लागतं, काही आणावं लागतं. ठीक आहे?
पण थोडक्यात समजून घेऊ की सील समाधी पय्यास हा धम्म आहे. सीलाचा अभ्यास कराल तरच समाधी होईल, समाधीचा अभ्यास कराल तरच पय्या होईल. समाधी म्हणजे काय? चित्ताला एकाग्र करणं एका लेवलपर्यंत. आणि जर तुम्ही देवता लोकांचे नावं ऐकले असतील, जे 31 प्रकारच्या लोकांमध्ये तुम्हाला सापडतात, तर जितके पण देवता लोक तुम्हाला दिसतात ना रूप लोकापर्यंत, ठीक आहे, तर ते सगळे एकदा मनुष्य असताना तुमच्या माझ्यासारखे असताना त्यांनी पठम ध्यान केलं, मग ब्रह्मलोकामध्ये द्वितीय ध्यान केलं, मग ब्रह्मलोकामध्ये त्याच्यावरती मग तृतीय ध्यान, मग चतुर्थ ध्यान, अशा प्रकारे. ठीक आहे, ह्या ध्यानांची डुबकी लागणं म्हणजे शॉर्ट पुढे ब्रह्मलोक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, हे आहे सम्मा समाधी. आता ही कशी होते? सील अट्टशील झाल्यानंतर आपल्याला पुढे येतं मित्रांनो की मग समाधीचे काही प्रकार आहे, बरोबर. मग समाधी जेव्हा लागेल तेव्हा प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, हे खूपच पुढच्या गोष्टी आहेत, पण हे आहे प्रोसेसमध्ये. आणि आपण याला नीट समजून घेऊ मित्रांनो. कुठे होते सुरू आहे? अशा प्रकारे सगळा धम्म आता इथे येऊन थांबतो. आणि मला वाटतं की आपण आता याच्यावरती असं लक्ष देऊ, पय्येवरती डायरेक्ट कोणी जाऊ नाही शकत. सगळ्यात पहिली गोष्ट, पहिले सीलाचा अभ्यास करावा लागेल. काय त्याच्यामध्ये? सम्मा वाचा, सम्मा कमंतो, सम्मा आजीवो, बरोबर. हे असेल ना तेव्हा जाऊनच थोडा सम्मा व्यायाम होईल, मग थोडी सम्मा सती होईल, आणि मग सम्मा समाधी होईल. आणि मग मित्रांनो तुम्हाला हे सम्मा दिठ्ठी आणि सम्मा संकल्पमध्ये मदत करतं, जी ॲक्च्युअलमध्ये पय्या आहे आणि विपස්සना आहे. मित्रांनो याला नीट समजून घ्या. आणि मित्रांनो हा होता अरियो अठ्ठांगिको मग्गो. परत एकदा मग प्रश्न आता असा की सर याला आता आपल्या डे टू डे लाईफमध्ये कसं करायचं? जर मी म्हटलं की सम्मा दिठ्ठी सुरू करा, तर मग का असा आपण रट्टा मारायचा, अरे दुःख आहे दुःख आहे दुःख आहे, मग दुःखाचा समुदय समुदय समुदय? नाही, हे तर पोपटपंची होऊन जाईल, हे ते रट्टा मारणं होऊन जाईल, बरोबर. हे डेव्हलप करायला थोडासा वेळ लागू शकतो, बरोबर. हे जे आहे इथे, राईट. पण आपण सुरू कुठनं करू शकतो बघा, स्वतःला विचारा. आपण सुरू करू शकतो मित्रांनो सम्मा वाचा, बरोबर. पंचशिलामध्ये येतं सम्मा कम्म म्हणतो, आपल्या घरामध्ये येणारा कायावाच्या मनाद्वारे, कायेद्वारे काही कुशल कम्म होत नाही, आपण याची काळजी घेऊ. सम्मा आजीवो, घरामध्ये येणारा पैसा चांगला येतोय का? ठीक आहे, हा सीलाचा भाग आहे. मग आहे व्यायामो, जो समाधीचा भाग आहे, बरोबर. कुशल कम्मवरती आणायचे आहेत ना. तुम्ही रोज ध्यान करतायत 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं, तुम्हाला लगेच फरक जाणवतो बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, चित्तामध्ये. ठीक आहे, ते तुमचे कुशल कम्मवरती येत आहेत ना, बरोबर. तो सम्मा व्यायाम होय. आणि मग रोज 10 मिनटं ध्यान केलं तर अजून 20 मिनटं बसायची इच्छा होईल, 30 मिनटं करू शकतात. म्हणजे काय होतंय मित्रांनो, थोडक्यामध्ये चित्त सतीमध्ये येत आहे, एकाग्र होत आहे, मग सती पण येते, समाधी पण सोबत येते. तुमचा टाईम वाढतोय, ध्यान साधना करण्याचा अभ्यास वाढतोय. आणि जेव्हा सती समाधी येईल त्याच्यापुढे मित्रांनो ऑटोमॅटिकली पय्या समजायला लागेल. दुःख ज्ञानं, दुःख समुदय ज्ञानं, दुःख निरोध ज्ञानं, दुःख निरोध गामिनी पटिपदा ज्ञानं. मित्रांनो अशा प्रकारे समजायला लागेल मित्रांनो. आणि मग अरियो अठ्ठांगिको मग्गो चांगल्या प्रकारे समजायला लागला तर मित्रांनो निब्बाण जवळ आहेच, कारण की तो निब्बाणाला घेऊन जाणारा मार्ग आहे. काय? दुःख निरोध गामिनी पटिपदा. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो हे होतं आजचं आपलं अरियो अठ्ठांगिको मग्गो. ठीक आहे, 8:38 झालेले आहेत. मला नाही वाटत की आपण जास्त आज डिस्कशन करू शकतो. ठीक आहे, काही प्रश्न असतील ते लिहून घ्या. धम्मचक्र प्रवर्तन सुत्त पण इतकंच लांब जाईल, इतकं मोठं जाईल. आता हा हे धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताचाच भाग आहे. जर हे धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताच्या वेळेस घेतलं असतं ना तर ते लेक्चर 4-1 तासाचं झालं असतं. इतकं मला पण शिकवणं आणि आपल्याला पण ऐकणं कठीण झालं असतं, म्हणून आपण याला 3 लेक्चरमध्ये डिवाईड केलं. चत्तारी अर्य सत्याने घेतला आपण, त्याच्यानंतर आपण नाव घ्या आजचं अरिय अठ्ठांगिको मग्गो, आणि मग पुढे घेऊ धम्मचक्र प्रवर्तन सुत्त. सर मला प्रश्न नाहीये, पण मला सांगायचं आहे की मी म्हणजे मला खूप खूप ग्रेटफुल वाटतंय तुम्ही, खूप कृतज्ञता वाटते तुमच्याबद्दल. कारण लहानपणापासून फक्त ऐकत आलो होतो की आर्य अठ्ठांगिक मार्ग आहे आणि
आणि सगळं माहिती होतं की सम्यक दृष्टी, सम्यक वाचा वगैरे आहे, पण त्याचा ऍक्च्युअल अर्थ काय ते आज कळालं, आणि ते आपण कसं प्रॅक्टिस मध्ये आणू शकतो ते आज कळालं. त्यासाठी हे खूप छान वाटतंय आणि खूप थँकफुल वाटतंय सर. थँक्यू सर तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. बघा, काय बरेच लोक याला आहे ना फर्स्ट टाइम वाचत असतील, ऐकत असतील. साहजिक आहे, इतक्या लवकर खरंच नाही समजणार, बरोबर. माझा पण हळूहळू पालीचा अभ्यास होत गेला किंवा थोडंफार ध्यानसाधना होत गेली ना, तेव्हा जाऊन याचे काही अर्थ समजायला लागले. आणि जेव्हा जेव्हा याला परत परत वाचलं जातं ना, एक नवीन अर्थ डोळ्यासमोर येत जातो, थोडा गहन अजून एखादा अर्थ समजत जातो मित्रांनो. ठीक आहे. ज्यांना काहीच कळलं नसेल ना, मला माहिती की काही थोडंफार बाउन्स झालं असेल, ते पहिल्यांदा दुसऱ्यांदा होऊ शकतं, काही हरकत नाही. स्वतःवरती आपण अनुकंपा करू, याला परत परत ऐकू, परत परत वाचू, तर ह्या गोष्टीसुद्धा क्लिअर होतील. ठीक आहे, असं आहे. पण ह्या गोष्टी प्रॅक्टिकल आहे. हा मार्ग आहे, हा चालण्याचा मार्ग आहे. ठीक आहे, नीट समजून घ्या आणि याची मदतसुद्धा होईल. ठीक आहे. अजून एखाद कोणाला बोलायचं काही? हॅलो, हा सर, मी बोलते. जी, मनीषा नाव दिसते मला, ते बोला. तुम्ही सुरू केला का? नाही, ज्योती बोलत आहे. जी, बोला मनीषा, तुम्ही नंतर बोला, थांबा, बोला. सर, माझं म्हणणं आहे की आता आम्ही जे शिकत आहोत ना, पंचशील वगैरे, हे तर आता समजलं, परंतु याच्या आधी समजा आपण जेव्हा म्हणजे धम्माचा काही प्रचार प्रसारच नव्हता, तर बरेच लोकांचं म्हणजे आता सर्वांचंच बऱ्यापैकी असं नाही की आपण सुरुवातीपासूनच पंचशीलाचं तंतोतंत पालन करतो. त्याच्यामध्ये जर काही आपल्या हातून काही शील वगैरे तुटल्या गेलं असेल भविष्यामध्ये, तर त्याचे काही तर त्याच्याबद्दल काही सांगू शकता सर? पदरात पडलंय ते, बरोबर. यंग कम्म करिसामी तसं दायतो भविष्यामी. जे काही मी कम्म केलंय त्याचा मी दायक तो, त्याचा मी काय रिस्पॉन्सिबल तर आहेच, बरोबर. मग याला सोल्युशन काय माहिती आहे? पारड कोणतं जड आहे. माईक बंद करा. आता इतरांनी सगळ्यांनी विचार आपला माझं कुठलं पारड जड आहे, बरोबर. एक मिनिट, माईक बंद असू द्या. अकुशल कंबांचं पारडं जड आहे की कुशल कंबांचं पारडं जड आहे, बरोबर. आणि मरत असताना कुठलं चित्त वरती येतं ते तर ती पुढची गोष्ट आहे. मग आपण आता असं करू, अरे बाबा भूतकाळात झालं ते झालं, आता आपल्याकडे किती वेळ आहे ना. तुम्हाला वाटत असतील, जर मी आज 32 वर्षाचा आहे, मला वाटेल अरे माझ्याकडे अजून 40 वर्ष आहे, करू आपण 60मध्ये धम्माचं पालन. सांगता येत नाही कोणाचं तिकीट कधी कापलं जाईल, बरोबर. म्हणून माझ्याकडे वेळ आहे असं समजू नका. चांगल्या प्रकारे आपण धम्माचा अभ्यास करू. आणि आता धम्म समजायला लागलाय ना, मग थोडा आता आपण जोर लावू. कुठे जोर लावू? शील पालन करण्यामध्ये. मग पुढे समाधीचा अभ्यास म्हणजे काय, आनापानचा अभ्यास करण्यामध्ये. आणि पुढे काय, विपश्यना. जितका टाइम उरला आहे ना मित्रांनो, स्वार्थी होऊन जा. शील पालनामध्ये, समाधीमध्ये, विपश्यनेमध्ये खरोखर स्वार्थी होऊन जा. थोडा कुशलकर्म करण्याचा वेग वाढवा, मला असं म्हणायचं आहे. खरंच माहिती नाही कोणाकडे किती वेळ आहे, खरंच स्वार्थी व्हा की हो मला पुण्य कमवायचं आहे. ते विभव तृष्णा तर ती खूप पुढची गोष्ट आहे, त्याला आपण नका बसू. पण आपण खूप चांगल्या प्रकारे आता जोरात कुशलकर्म करू. बस जो हो गया सो हो गया, बरोबर. प्रत्येक जण एका वयामधनं पण गेला आहे किंवा अज्ञानी मित्रांसोबत पण गेला आहे, साहजिकच आहे. पण आता धम्म समजला आहे तर आपण आता थोडंसं सिरियस होऊया, बरोबर. कधी कधी असं छोटं मोठं काहीतरी होऊन जाऊ शकतं, पण लगेच आपण त्याच्यामध्ये आता अवेअर राहू. अरे नाही, हे थोडं चुकीचं आहे यार, कमॉन, थोडं अजून आपण कुशलकर्म करूया, बरोबर. पारडं कुठलं जड, कुशलकर्मांचं, राईट, असं. ठीक आहे. हो गया असं हो गया, आपण पुढे लक्ष देऊ अशा प्रकारे. एक शेवटचा प्रश्न घेऊ आपण, मग जाऊया. जी, क्रांतीजी बोला. सर नमो, जय भीम सर. मी प्रवीण सोनाने बोलतो. तुमचा मला चेहरा दिसत नाहीये. माझा का? कॅमेरा सुरू करा. बोला सर. मला प्रश्न असा विचारता होता की समजा बरेचसे लोक अकुशल कर्म करतात आणि ते सध्या मिलेनियर आहेत, ते लोकच जे अजीविका मिलेनियर, म्हणजे त्यांचं काही मागच्या जन्मात काही पुण्य असतं का? एक्झॅक्टली, मागच्या जन्मांमध्ये खूप काही दान दिलेलं असेल म्हणून आज इतकं भेटलंय. आज जे काही आपल्याकडे आहेत ना, ते मागच्या जन्मांच्या मुळेच आहे. त्यांनी पण बरेच दान दिलं असेल, भरपूर लोकांना दान धर्म केला असेल, म्हणून आज मिलेनियर आहे, बिलेनियर आहेत, बरोबर. आता करता येत ना, त्यांच्याकडे चॉईस आहे ना. आज तुम्हा सगळ्यांना, मला पण एक चॉईस होता, एक तर धम्मश्रवण करायचा किंवा मी कुठलं तरी शील तोडायचं होतं की नाही चॉईस आज, बरोबर.
तुम्हा सगळ्यांना, मला पण चॉईस आहे ना. अरे का 2-2 तास लेक्चर ऐकायचं, विहारात जायचं, हे करायचं ते करायचं. माझ्या वयातली सगळे फुकत असतील, पित असतील, मला चॉईस आहे ना तिथे जायचा, बरोबर. पण नाही बाबा, कुशल कर्म करायचं आहे आपल्याला, बरोबर. त्यांच्याकडे पण, त्यांना पण आयडिया असतील, पण अशा वातावरणामध्ये वाढले असतील तिथे धम्मच नाही आहे ना. मागच्या जन्मांमुळे इतकं सारं भेटलेलं आहे, पण ती श्रद्धा नाही आहे, ती बुद्धी नाही आहे कुशल कर्म करण्याची. समजा मागच्या जन्मामुळे भेटलं, पण शिडं खात आहेत, लगेच ती स्टोरी आठवा. शिडं खात आहेत, ओके. आपल्या कोणती विशाखा ना, हां विशाखा, मिगार माता, तो तिथे मिगार सृष्टी बसलेला असतो, शिडं खाता येत ना, पण आपण उद्याची तयारी करतोय, बरोबर. अशा प्रकारे त्यांना त्यांच्या मागच्या जन्मामुळे भेटलं, पण आता काही नीट खाता येत नाही आहे, किंवा खाता येत आहेत पण चुकीच्या पद्धतीने त्याला एन्जॉय करतात, अशा प्रकारे. ठीक आहे, ओके. अजून ओके, करूया टाटा बाय बाय. करा सगळ्यांनी, कॅमेरे सुरू करा. कसं वाटलं ग्रुपमध्ये सांगा. पर्सनली काही तुम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल ते सुद्धा देऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, माफ करा 2 शब्द बोलेल, हा माझा अहंकार नाही आहे. थांबा. पण असं एक्सप्लेनेशन आहे ना, मला पण नाही सापडलं कुठे यूट्यूबला जेव्हा मी याचा अभ्यास करत होतो. नीट बघा, नीट समजून घ्या, आणि समजल्यानंतर मित्रांनो साधुकार द्या. ठीक आहे, खूप सारी मेत्ता द्या. ठीक आहे. यस, कोणातरी आवाज आला होता. कोणाचा आवाज होता? मी प्रदीप लोखंडे बोलतोय. जी बोला सर. हा, मी प्रदीप लोखंडे. माझा एक प्रश्न होता सर. हां हां, हॅलो, विचारू शकतो? बोला. हो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात आर्य अष्टांगीन मार्ग कसा लागू करू शकतो? कोण बोलतंय? त्यांना बोलू द्या ना. कोण फुसफुस तर तिथे? नाही, मी बोलतोय. माझी मुलगी आणि मी, आम्ही दोघं आता मुलीला बोलू द्या. काय प्रश्न होता? कधी हिंमत वाढेल? आणि मी चेहरा बघितल्याशिवाय मी प्रश्न घेत नाही. मला काय माहिती कोण बोलतंय, कोण विचारतंय? हो, मी बोलतोय आता. आता मला दिसतच नाही ना कोण बोलतंय. मी सांगितलं लेक्चर मध्ये पण, शिलापासून आपण सुरू करूया. जय भीम. शिलापासून आपण सुरू करूया. जय भीम. हा प्रश्न कोणाचा होता? हो, असा फुसफुसण्याचा आवाज आला मला, सगळ्यांना आला. ठीक आहे. प्रश्न असा आहे, आपण आधीच लेक्चर मध्ये पण डिस्कस केलं. शिलापासून आपण स्ट्रॉंग करू, बरोबर. मग समाधीचा अभ्यास होईल. शिलामध्ये काय येतं मित्रांनो? सम्मा वाचा, सम्मा कर्मंतो, सम्मा आजीव येतो. मग समाधीचा अभ्यास करू आपण. सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी येतो. मग पय्येमध्ये येतो सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्पो. याला नीट आधी समजून घेऊ, मग पाठ करू, मग जीवनामध्ये उतरवायचा मित्रांनो प्रयत्न करू. ठीक आहे. हेच होतं आजचं लेक्चर. ठीक आहे. द्या सगळ्यांनी साधुकार. साधू 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 साधू. नीट समजून घ्या. खूप महत्वाचं सूत्र आहे हे. आणि पुढचं सूत्र जे 8 तारखेला होणार आहे, अजिबात मिस करू नका. खूप छान सूत्र समजेल. ठीक आहे, खूप छान सूत्र समजेल. करा कॅमेरा सुरू सगळ्यांनी. ठीक आहे, खूप छान सूत्र समजेल. आणि नेक्स्ट टाइम एकदा सूत्र वाचून पण या. धम्मचक्र प्रवर्तन सूत्र एकदा वाचून पण या. ठीक आहे, ओके मित्रांनो. चला, आपण आता हा व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवतोय रेकॉर्डिंग. छानसा आपण एक फोटो